सहाय्यक संचालक NS परीट साहेब, त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी हवाळे साहेब आणि सर्व शेतकरी बंधूंनो, काही अधिकारी. आज मी जमीन आरोग्यासाठी सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहे. अगदी जगप्रसिद्ध डॉक्टर रतनलाल हे एक मृदशास्त्र होऊन गेले. त्यांच्या मते शेत जमिनीला तुम्ही बँक अकाउंट सारखे समजलं पाहिजे व त्या खात्यातून जमा रकमेपेक्षा जास्त रक्कम आपण काढू नका. बँकेतील जमा रक्कम ही काढलेल्या रकमेपेक्षा जास्त हवी हे लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. अनेक शेतकरी पिकाने घेतलेले नत्र, स्फोरक, पालाश, काही सूक्ष्म अन्नद्रव्ये हे जमिनीला रासायनिक खताद्वारे देतात, परंतु मात्र तुटपुंज प्रमाणात सेंद्रिय खत जे आहे ते मात्र त्या शेताला देत असतात. आणि हेच सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय कर्ब हे त्या जमिनीमध्ये, त्या मातीमध्ये असलेल्या जमिनीमध्ये एक सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य असतं. आणि हे सूक्ष्म जीवाणू जेवढे जास्त तेवढं तुमचं जे काही आपण टाकलेली रासायनिक खतं आहेत त्यांची कार्यक्षमता जास्त, कारण एवढंच आपल्या हातात आहे. मग आपल्याला यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की एक शेतीचे किंवा जमिनीचे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत, ज्याला आपण प्रॉब्लेम सॉइल्स म्हणतो. पण त्याकडे कोणाचं लक्ष नाही, फक्त जमीन आहे त्यामध्ये पिकं घ्यायचे आणि पारंपरिक दृष्ट्या आपलं हे चालू द्यायचं. पण त्यासाठी आपण जर सेंद्रिय शेती ही एक संकल्पना पुढे आलेली आहे की जेणेकरून त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जर वाढलं तर असे समस्यायुक्त जमिनीचं प्रमाण जे आहे ते वाढणार नाही. कारण आजही आपण जर एकूणच जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर समस्यायुक्त जमिनीचा जो 50% जमीन समस्यायुक्त आहे. एकीकडं लोकसंख्या वाढलेली आहे, उत्पादकता कमी झालेली आहे, आणि मात्र ही जी काही उत्पादकता कमी झालेली आहे आणि जमीन जी आहे ऍग्रिकल्चर ही कन्वर्ट इंटू नॉन ऍग्रिकल्चर, म्हणजे प्रत्येकानं जमीन जी आहे ती कोणत्याही कामासाठी येणे करायची ही मात्र मोठ्या प्रमाणात चालू आहे. याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. परंतु आहे ह्याच जमिनीमध्ये आपल्याला त्याची उत्पादकता वाढवणे, कारण एकतर लोकसंख्या वाढत चाललेली, जमीन मात्र वाढत नाही, कल्टिवेबल एरिया कमी होत चाललेला आहे, उत्पादकता कमी होत चाललेली आहे. अशा याच्यामध्ये आपल्याला फक्त आपल्या हातामध्ये जी काही निविष्ठा आहेत त्या निविष्ठा आपल्याला कमी वापरून जास्तीत जास्त उत्पन्न काढले आणि त्यासाठी जी काही समस्यायुक्त जमिनी त्यांचं आपल्याला प्रथमतः सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी आता ही संकल्पना निघाली सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती याचं काय उद्दिष्ट आहे की उच्च प्रतीचे जास्तीत जास्त अन्नधान्य जे काही उत्पादन आहे ते घ्यायचे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण त्याच प्रकारचे पिकं घेतो, त्याच प्रकारचे रासायनिक खतं टाकतो आणि मग त्याच्यामध्ये काही जड धातू असतील किंवा पाण्यामध्ये विरघळून काही धातू, जे काही पिण्याचं पाणी ग्राउंड वॉटर आहे ते सुद्धा खराब होत चाललेले आहे. तर म्हणून आपल्याला ही सेंद्रिय शेती जी आहे ती आपल्याला ती करायची. नैसर्गिक उत्पादन प्रक्रियेशी वरचढ न करता उत्पादन घेणे, अगदी निसर्गाचे नियम पाळणे हे अत्यंत महत्वाचे. आज निसर्गाशी आपण टक्कर घेत आहोत, परंतु निसर्गाचं जे काही नियम आहेत ते जर पाळले आणि निसर्गाचा कोणीही नाद करायचा नाही. नैसर्गिक निसर्ग हाच परमेश्वर आहे, एक लक्षात घ्या, निसर्ग हाच परमेश्वर आहे आणि त्याची किमया तुम्ही आज बघताय. आज वेगवेगळ्या आजारांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. आज त्या जमिनीची उत्पादकता कशी कमी झाली ते मी पुढे सांगतोय. जमिनीतील जैवविविधता टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार, कारण सगळंच काय आपलं नाही, लक्षात घ्या. जीवाणू आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, यांचं संवर्धन करायचं. या प्रत्येकापासून आपल्याला एक सायकल आहे. म्हणजे आपल्याकडे जर गाय असेल तर त्याच्यापासून दूध मिळतं, शेणखत मिळतं. कोंबडी असेल तर आपल्याला जी काही आपली जमीन आहे किंवा शेती आहे त्या शेतीला जे काही एक सबसिडरी उद्योग किंवा जे काही स्त्रियांचं जे काही आपण म्हणतो की पैसे मिळतात, शेळी असेल, कोंबड्या असतील, हे पूर्वी होतं, परंतु आता हे फार शॉर्टकट होत चाललेले. कुणालाही गाय असेल, बैल असेल पाळण्यासाठी कुणीही कष्ट घेत नाही. शेतामध्ये ट्रॅक्टर बोलवायचा, रोटाव्हेटर मारायचा, आडवी तिडवी रोटाव्हेटर मारायचा. भारी जमीन असेल तर जमिनीची आणखीन घडण ही बिघडत चालते. हलक्या जमिनीसाठी ठीक आहे. म्हणूनच आपल्याला जैवविविधता टिकवायची, त्याच्यामध्ये जीवाणू असतील, वनस्पती, प्राणी या सगळ्यांचं संवर्धन करायचंय. कारण या सर्वांचं साखळी जी आहे या निसर्गामध्ये, ही कडी एक जरी तुटली तर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि जमिनीची सुपीकता वाढवून ती दीर्घकालीन टिकवायची. एकदम नाही एखादी टेक्नॉलॉजी येतं बघा बाजारामध्ये, एकदम सुपीकता वाढवायची, एकदम भरपूर अन्नद्रव्य किंवा रासायनिक खतं टाकायची आणि उत्पादन घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी परत ती सुपीकता कमी येऊन ती जमीन खराब करून घ्यायची. असं नाही, ही आपल्याला दीर्घकालीन टिकवायचंय. त्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि शक्यतो कालानुरूप बदलता येणारे स्थानिक संघटित कृषी व्यवस्थावर भर देणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
नाहीतर काय होतंय, कोकणात काजू पिकतोय आणि ते काजू तयार करण्याचं युनिट आपण साताऱ्याला किंवा कोल्हापूरला काढतोय, किंवा जिथं त्याचं प्लांटेशन नाही किंवा ज्या ठिकाणी आपल्याला ती झाडं नाही त्या ठिकाणी मात्र त्याची व्हॅल्यू ऍडिशन करतोय. म्हणजेच काय झालं की काजू मिळवण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या हातामध्ये आपल्याला अवलंबून राहावं लागते. पण आपल्या स्थानिक याच्यामध्ये काय पिकतंय आणि त्याचं व्हॅल्यू ऍडिशन, किंवा त्यापासून समजा टोमॅटो आहे आपल्याला भरपूर पिकतंय आणि जर एखाद्या अगदी 2 आणि 5 रुपये किलो जर असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करावं लागणार आहे, त्याचं टोमॅटो केचप करावं लागणार आहे, त्याचे सिरप करावं लागणार आहे. अशा पद्धतीनं त्या व्यवसायावर भर आपण आपल्या त्या परिसरामध्ये हा विचार करून करणं फार गरजेचं आहे. सेंद्रिय पदार्थ व अन्नद्रव्यांची गरज आहे, याच शेती पद्धतीमध्ये उद्योगत करून भागवणे हे फार महत्वाचं आहे. सेंद्रिय पदार्थ हे जरी त्या जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म सुधारत असले तरी ज्या वेळेस एखाद्या सूक्ष्म जीवाणू ते कुजवतात त्यानंतर त्याचं कालांतराने काय होतं, अन्नद्रव्यामध्ये रूपांतर होतं आणि मग ते पिकाला ते मिळत जातं. तुम्ही जरा सेंद्रिय पदार्थ अशी जादू नाही, 1 वर्षामध्ये जमिनीचा सेंद्रिय पदार्थ अगदी 1 पासून 1.5 पर्यंत गेला आणि 1.5 पासून 2 पर्यंत गेला. अगदी हळूहळू पद्धत आहे. म्हणजे 0.10 न जरी आपल्याला करायचं म्हणलं तर जवळजवळ 10 ते 15 टन दरवर्षी आपण त्या शिफारशीप्रमाणे प्रत्येक पिकाला जर आपण सेंद्रिय पदार्थ जर टाकले तर ती काय होतंय की हळूहळू हळूहळू नंतर कुजून ते अन्नद्रव्यात रूपांतर होतं आणि नंतर ते पिकांचं उत्पादन आपल्याला 2, 3, 4 वर्षांनी आपल्याला ते प्लॅटफॉर्मवर यायला सुरुवात होते. पहिल्या वर्षी तुम्हाला येणार नाही. त्यामुळे ही आपल्याला वृद्धिंगत करायची, हळूहळू करायची, एकदम नाही. किंवा एक काम करायचं, आपल्याकडे जी शेती आहे ना त्याच्यामध्ये आपण काय करायचं, जी जमीन जरा खराब आहे, 2-4 एकर जमीन खराब आहे, तर त्या ठिकाणी काय करायचं, सुधारणेला महत्व द्यायचं, सेंद्रिय शेती करायची आणि ती जमीन पूर्वपदावर आणायची. असं टप्प्यावर जर आपल्याला 5 एकर जमीन असेल तर आपण काय करायचंय की त्याचं नियोजन आपल्या शेतावर आपण करायचे. उगाच एखाद्यानं काहीतरी शेती पद्धती वेगळीच केली आणि मग आपण त्याच्या पाठीमागे लागायचं असं नाही. आपल्याला मार्केट जवळ आहे का, आपल्याला सेंद्रिय शेती जर केली तर त्याचं जे काही मार्केट आहे ते चांगलं आहे का, आपली जमीन खराब आहे मग आपण सेंद्रिय शेती करायची का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ती वृद्धिंगत करायची. कृषी तंत्राचा वापर करताना कोणत्या प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं फार महत्वाचं. आणि आज तेच झालेलं आहे. आज कुणीही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय खत देऊन जमिनीमध्ये प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरत आहे. किंबहुना पाण्यामध्ये बरेचसे कारखाने प्रदूषण करून ते पाणी ज्यावेळेस जमीन वापरतो त्यावेळेस ते पाणी सुद्धा प्रदूषित होत आहे. याचाच अर्थ काय झाला की जे आपल्याला निसर्गानं दिलंय, पाणी असेल, जमीन असेल, याचं प्रदूषण होण्याचं कारण याचे संवर्धन करण्याची ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी, किंबहुना कारखानदाराची जबाबदारी आहे. आजही आपण पाहतोय पंचगंगेची काय परिस्थिती. म्हणून ही जे काही वापर करताना आपल्याला आपली जमीन पर्यायानं मनुष्य आरोग्य, पर्यायानं वनस्पती आरोग्य, पर्यायानं जनावर भोगावं लागणार आहे. म्हणून त्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. आसपासच्या वनस्पती, वन्यजीवांची जैविकता साधण्या दृष्टीने पर्यावरणाशी निगडीत शेती पद्धती अवलंब करणे गरजेचं आहे. आता मी पाहिलं आमच्याकडे एक गाव आहे, पूर्वी अगदी शेंगा भरपूर पिकायचे, अगदी लाल तांबड्या जमिनी आणि भुईमुगाचं उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारचे घेत होते. परंतु आज त्या ठिकाणी कांद्याचं बी फुकून त्या ठिकाणी कांदा आलेला आहे आणि ओरिजिनल जे भुईमुगाचं पीक होतं ते नष्ट झालेलं आहे. म्हणजे पर्यावरणाशी निगडीत आपल्याला ते शेती, कारण पूर्वी भुईमुगाच्या होता याचा अर्थ काय की त्या क्लायमेटला ती वनस्पती किंवा ते पीक चांगलं येत होतं, ते टिकवणं आज गरजेचं आहे. आज इथून पुढे बघा तेल बिया पिकांना सुद्धा भरपूर भाव येणार आहे, कारण आज तेलाची काही परिस्थिती तुम्ही पाहू शकता. म्हणून आपल्याला पर्यावरणाशी निगडीत जी शेती पद्धती ती आपल्याला सोडावी लागणार नाही आणि ती आपली जैवविविधता आपल्या हवामानानुसार, आपल्या जमिनीनुसार, आपल्या मार्केटनुसार, आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला ती शोधावी लागेल. उत्पादकांना त्यांच्या शेती व्यवसायातून समाधान करणं, आर्थिक लाभ मिळेल असं निर्भय वातावरण तयार करणे, म्हणजे त्याला काय करावं लागेल, ग्रुप बेसिसवर ते करावं लागेल. त्याला आपण गट असं म्हणतो. आता काही कोल्हापूर वगैरे भागामध्ये, सातारा भाग किंवा सांगली भाग याच्यामध्ये काय होतंय की हळद पिकवणारे, आलं पिकवणारे यांनी एक ग्रुप करायचा. म्हणजे काय होतं की निविष्ठावरला खर्च जो आहे तो पण कमी होतो आणि मार्केट जे आहे ती मार्केट सुद्धा आपल्या शेतावर ज्यावेळेस एखादा मार्केट जो विकत घेणारा मनुष्य आहे तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेती परवडणार. मग ही गट पद्धतीने जर केली तर आपण साधू शकतो. कारण काय होते, आज शेतकऱ्यांना एखाद्याला चांगला भाव मिळाला ना तर दुसऱ्या शेतकऱ्याला दुसऱ्याच डायरेक्शनला पाठवतो. म्हणून ही गट व्यवसायातून जर आपण हे केली, सेंद्रिय शेती मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. हे गट किंवा ज्याला आपण सामूहिक पद्धतीने आपण जर केलं आणि सामूहिक पद्धतीने एखादं पीक जर चांगलं घेतलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये आर्थिक लाभ मिळू शकतो. समाजावर आणि पर्यावरणावर चांगला परिणाम घडून आणू शकेल अशी ही शेती पद्धती अवलंबन अत्यंत गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे आपण जर पाहिलं
तर आपल्याकडे उथळ जमिनी आहेत, मध्यम खोल जमिनी आणि खोल जमिनी. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जसं आपण पश्चिम महाराष्ट्राचा जो डोंगर आहे सह्याद्रीला तुम्हाला हलक्या उथळ जमिनी सापडतील. आणि जसं पूर्वेला जाऊ तसं मध्यम खोल, जसं आणखीन पूर्वेला जाऊ तसं खोल जमिनी, मराठवाडा, विदर्भ, अशा पद्धतीने ह्या जमिनीचं खोली आहे. याच्या प्रमाणात नियोजन झालं पाहिजे. आपण कोणत्या जमिनीमध्ये आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे. आता उथळ जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी, अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता कमी. मध्यम खोल चांगली, सगळं काही व्यवस्थित आहे, अन्नद्रव्य, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, निचरा चांगला आहे. खोल जमिनी अतिरिक्त पाण्याचा वापर जर केला तर ही सुद्धा समस्यायुक्त होऊ शकते. उथळ जमिनीमध्ये सुद्धा खाली जर अगदी कडक अशी तळी जर लागली तर फळबाग लागवडीसाठी सुद्धा ती अयोग्य ठरली जाते. म्हणजे उथळ जमीन आणि खोल जमिनी ह्या दोन्ही जमिनीमध्ये आपण जर तिचा योग्य वापर केला नाही तर या जमिनी समस्यायुक्त होऊ शकतात. मग ह्या समस्यायुक्त जमिनी ज्या आहेत त्याचं नियोजन कसं करायचं हे पण अत्यंत महत्वाचं आहे. मग मातीचं परीक्षण जर आपण केलं तर मातीचे पायाभूत गुणधर्म कोणते. आज आपण काय करतोय की आपल्याकडे जी जमीन आहे ती सर्वसाधारण चांगली आहे हे प्रत्येक जण मनात धरतो. म्हणजे आपली जमीन चांगली आहेच, ती उत्पन्न चांगलं देणारच आहे असं प्रत्येक. परंतु ही जमीन जी आहे ती कुठे तयार झालेली आहे. नदीकाठी तयार झालेली आहे, ओढ्याकाठी तयार झालेली आहे, डोंगर उतारावर तयार झालेली आहे, का अगदी व्हॅलीमध्ये तयार झालेली आहे, का अगदी माळरानावर तयार झालेली आहे. ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला पीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. पण तिचं मातीचं जर एक पृथक्करण जर केलं तर हे साधारणतः हे 3 गुणधर्म अतिशय महत्वाचे. आपण काय करतो, आपल्या हातामध्ये जमीन आरोग्य पत्रिका जर मिळाली ना तर आपण काय करतो, साहेब किती खतं टाकायचे हा विचार करतो. परंतु खतं टाकण्या अगोदर ती जमीन समस्यायुक्त आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि ती समस्यायुक्त आहे की नाही हे आपल्याला सामूहिक, क्षारता आणि मुक्त चुनखडीच्या प्रमाणात कळतं. हे सर्वसाधारण गुणधर्म मी या ठिकाणी दिलेले आहे. हे प्रत्येकाला प्रथम पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पिकाची निवड, त्यानंतर रासायनिक खतांचं टाकणे किंवा व्यवस्थापन हे करणं फार गरजेचं आहे. आपण काय करतो की तुरीचे भाव वाढले मग मी तूर घेणार, परंतु आपली जमीन त्या योग्य आहे का, आपली जमीन चुनखडीयुक्त आहे का, आपल्या जमिनीत क्षाराचं प्रमाण वाढले. क्षाराचं प्रमाण जर वाढलं असेल तर आपल्याला कडधान्य पिकं घेता येत नाही. आणि कडधान्य पिकाचे एक असे की ते जमिनीची काळजी घेतात, कारण त्याचं जे काही पानं वगैरे पडतात, मुळ्यावर गाठी असतात, त्याला नत्र ते हवेतला 78% नत्र त्या ठिकाणी स्थिर करतं, ते त्या पिकाला उपलब्ध करून देतं. म्हणजे इतकी जादू ह्या फेअर पॉलिटिकमध्ये. सेंद्रिय कर्व आपण होतो ना, याचं बेवड चांगलं, सोयाबीनचं बेवड चांगलं आहे, ते पुढं मक्याला चांगलं झालं, सोयाबीन केला, मूग केला, उडीद केला आणि त्याचं बेवड आपल्याला फेअर पार्टीमध्ये दुसऱ्या पिकाला चांगलं आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आलाय की ही जी काही कडधान्य पीक आहे ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ते आपल्याला शेंगा देतात, परंतु जमिनीमध्ये ते काय करतात, पाला वगैरे तसाच पडतो आणि तो त्या सूक्ष्म जीवाणूंना उपयोगी म्हणून, खाद्य म्हणून उपयोगी येत असतो. म्हणून त्याचं बेवड आपल्याला दुसऱ्या पिकाला चांगलं असं म्हणतो. आणि हे सूक्ष्म जीवाणू जर चांगले तर तुम्ही टाकलेले जे काही रासायनिक खत आहेत ते त्या पिकाला मिळणार आहे, हे लक्षात घेणं फार महत्वाचं. म्हणून 6:30 ते 8 पर्यंत असावे की जेणेकरून या दरम्यानच बहुतांशी अन्नद्रव्य त्या पिकांना उपलब्ध होत असतात. आता क्षारता जर पाहिली तर 0.10 किंवा ते 0.50. जर का 0.50च्या पुढे गेला तर त्या जमिनीमध्ये निचरा कमी आहे असं संबोधलं जातं आणि मग पृष्ठभागावर पांढरे थर दिसतात. बऱ्याचशा सांगली वगैरे एरिया, डिग्रस वगैरे एरियामध्ये पृष्ठभागावर तुम्हाला पांढरे थर दिसून येते की ज्याचा क्षारता ही 0.50 पेक्षा जास्त असते, 1, 1.5, 2 पर्यंत जाते. तसंच काही कोरडवाहू विभागामध्ये म्हणजे मान, खटाव वगैरे किंवा ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी मुक्त चुनखडीचं प्रमाण सुद्धा आपल्या जमिनीमध्ये 3 ते 8% असावं. 3 पेक्षा सुद्धा कमी जर असला तर प्रॉब्लेम येतो आणि 8% जास्त असला तरी प्रॉब्लेम येतो. म्हणून ह्या दरम्यान जर असेल तर बऱ्यापैकी अन्नद्रव्य स्थिर होत नाही. म्हणून हा प्रकारावरून किंवा ह्या पायाभूत गुणधर्मावरून आपल्याला प्रथम जमिनीचं वर्गीकरण करता येतं. आता 8.5 पर्यंत जर असेल तर ठीक आहे, 8 ते 6.5 ते 8 पर्यंत आणि जास्तीत जास्त 8.5. 8.5च्या पुढे जर गेली जमीन तर आपल्याला जिप्सम वगैरे टाकणं गरजेचं पडतं. 6.5च्या कमी जर असेल कोकणातल्या जमिनी तर तिथं आपल्याला लाईन टाकणं गरजेचं असतं, परंतु हे शेणखतामधून टाकणं फार गरजेचं आहे. नुसतं जर तसंच टाकलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. एक लक्षात घ्या, हे तंत्र आहे. क्षारता जर 0.50च्या पुढे गेली तर ती जमीन क्षारयुक्त समजली जाते, तिला आपल्याला निचऱ्याची व्यवस्था करणं फार गरजेचं आहे. 0.10 डेसिसायमन प्रति मीटर पेक्षा जर कमी आली तर ढेकूळ अत्यंत कडक होतं. पहा तुम्ही कोकणातल्या जमिनीमध्ये जास्त पाऊस पडतो आणि क्षारता ही 0.08, 0.5 अशा पद्धती एकदम कमी असते, कारण तिथं क्षारच नसतात. त्यामुळे त्या जमिनीमधील लॅटरायझेशन जे काही लॅटराइट्स राहिले त्या ठिकाणी ठोकळे करून घर बांधणीसाठी सुद्धा ते उपयोगी आणतात, की घडण कडक झालेली असते. मुक्त चुनखडीचं प्रमाण 10%पेक्षा जर पुढे गेलं तर आपण चुनखडीयुक्त जमीन म्हणतो. मग अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण असूनही त्या पिकाला उपलब्ध होत नाही, कारण ते स्थिर होतात, विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्य. आणि मग सूक्ष्म अन्नद्रव्याची जर कमतरता या ठिकाणी जर आढळून आली, 10%पेक्षा चुनखडीचं प्रमाण जास्त असेल आणि ही अशी कमतरता आली तर नेमकं जे वाढणारा शेंडा आहे तो पिवळा पडतो.
शिरा पांढरा हिरव्या राहतात आणि मधला भाग पिवळा पडतो आणि नंतर सगळं पान पिवळं पडतं. अशा पद्धतीनं ज्याला केवडा म्हणतो ते केवड्याचे प्रमाण, द्राक्ष असेल, अशी बऱ्याचशा पिकामध्ये ऊस असेल, खोडवा ऊस असेल, इथं दिसून येतं. पण वेळीच आपण त्याची उपाययोजना मी ती पुढे सांगणार आहे. म्हणजे तीनही गुणधर्मावरून आपल्याला काय करावं लागतं की जमिनीचं वर्गीकरण कळतं आणि वर्गीकरण करून आपण सुधारणेला महत्व देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण काय करतो याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कोणतं पीक घ्यायचं, कोणतं खत टाकायचं, कसं पाणी द्यायचं किंवा याचं सगळं आपण चर्चा करत असतो. परंतु मूळतः आपल्या जमिनीचे पायाभूत गुणधर्म कसे आहे आणि आपल्या जमिनीची जी काही गुणधर्म आहेत त्यावरून आपली जमीन क्षारयुक्त आहे का, क्षारयुक्त चोपण आहे का, चोपण आहे का, चुनखडीयुक्त आहे का, सर्वसाधारण आहे, हे करणं गरजेचं आहे. आणि सगळं चांगलं ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब जे आहे ते 0.60% जास्त असणं अत्यंत महत्वाचं आहे. 70% जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब जर पाहिलं तर जवळजवळ 0.40% पेक्षा कमी आहे. आणि हे आपल्याला हळूहळू, आणि हे काही एकदम जादू नाही, इंजेक्शन दिल्यासारखं 0.60 वरून लगेच 1-2 वर्षात 1% गेलं, एवढं सोपं नाही. म्हणून आपल्याला ही एक दीर्घकालीन प्रोसेस आहे. त्यासाठी आपल्याला ही सेंद्रिय कर्बाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जर लक्ष नाही दिलं तर अशा समस्यायुक्त जमीन मी आता सांगितल्या, धूपग्रस्त, चुनखडीयुक्त, आम्ल, चोपण, क्षारयुक्त जमीन, ह्या अशा समस्यायुक्त जमिनी तयार होतात. आणि ह्या झाल्या की सेंद्रिय प्रमाण जे आहे, सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे ते एकदम कमी होऊन जातं आणि ह्या जमिनीचं जे काही घडण आहे ती सगळी बिघडली जाते. आणि इथंच नेमकं आपण सुधारण्याला महत्व देत नाही आणि फक्त त्या ठिकाणी पिकं घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हे चुकीचं. पहिल्यांदा या ठिकाणी सुधारणेला महत्व देणं, माती परीक्षण करणं, वर्गीकरण करणं आणि सुधारणेला महत्व देणं हे अत्यंत महत्वाचं. मग अशा जमिनीमध्ये काय होतं, साधारणतः एक सर्वसाधारण जमीन जर घेतली आपण तर अन्नद्रव्याची कार्यक्षमता किती सर्वसाधारण जमिनीमध्ये. नंतर जर आपण युरिया वगैरे टाकतो किंवा अमोनियम सल्फेट टाकतो तर एक साधारणपणे 30 ते 40% फक्त कार्यक्षमता आहे. बाकीचं काय, बाकीचं एक तर काय करतो आपण, खतं दिल्यानंतर पाणी भरपूर देतो. एक तर लक्षात घ्या, कोणतीही रासायनिक खतं दिल्यानंतर पोच पाणी द्यावं आणि नंतर तुमच्या पद्धतीनं तुम्ही ते पाणी देणं गरजेचं आहे. परंतु पहिलं पाणी खत दिल्यानंतर पहिलं पाणी ते पोच पाणी द्यायचं, जेणेकरून जे अन्नद्रव्य आहेत रासायनिक खतामध्ये ते काय होणार, पाण्यातून त्या मुळाच्या सानिध्याच्याही खाली ते वाहून जाणार नाही. कारण याच्यामुळे काय होतं की जे काही ग्राउंड वॉटर आहे किंवा भूगर्भातलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये क्षार वाढतात, फायदा काहीच नाही. किंवा वर जर आपण युरिया जर अगोदरच पीक उभं नसताना आपण जर असा फोकून दिला तर सूर्याच्या उष्णतेनं सुद्धा ती जी काही युरियाची गोळी आहे किंवा खताची जे काही प्रमाण आहे ते बाष्पीभवनानं उडून जातं. आणि मग हे आपल्या हातात आहे की याची कार्यक्षमता वाढवणं. बऱ्याच वेळा आता युरिया, नीम कोटेड युरिया पण निघालेला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी कार्यक्षमता आता वाढत चाललेली आहे. त्याचप्रमाणे काही निंबोळी पेंड आहे, करंज पेंड आहे, याची जर आपण उभ्या पिकामध्ये तसं तसं फोडण्यापेक्षा 5% प्रमाणात आपण जर असे लपेटलं तर निश्चितच आपल्याला ही कार्यक्षमता वाढवता येणार आहे. स्फुरद आहे, म्हणजे आपण डीएपी म्हणतो किंवा सिंगल सुपर फॉस्फेट म्हणतो, यांची ह्या जमिनीमध्ये 15 ते 20% फक्त कार्यक्षमता आहे. बाकीची जवळ 85 ते 85% त्याची अगदी स्थिर होतात, ते पिकाला उपलब्ध मिळत नाही, फक्त 15 ते 20% मिळतं आणि मग त्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढत जातं. म्हणून आपल्याला ही कार्यक्षमता वाढणं अत्यंत गरजेचं आहे. ते कसं वाढवायचं ते मी पुढे सांगणार आहे. पालाश 60 ते 70%, बाकीचं काय होतं, जास्त पाणी दिलं की पाण्यावर ते पालाश निघून जातं, मुळाच्या सानिध्याच्या पुढे निघून जातं. म्हणून थोडस आपल्याला कंट्रोल पद्धतीनं पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते या ठिकाणी रासायनिक खतं दिल्यानंतर करावं लागणार. दुय्यम अन्नद्रव्य आहेत बघा किती, 5 ते 10%, सूक्ष्म अन्नद्रव्य 2 ते 5%. आणि या सगळ्यांची आपल्याला जर कार्यक्षमता वाढवायची असेल तर त्या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर, सेंद्रिय कर्बाचा वापर आपण जर केला, वाढवला, तर निश्चितच याची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता आपण वाढवू शकतो. आता आपण एक उदाहरण जर घेतलं तर पूर्वी 1970 ला जर आपण पाहिलं तर खत वापर किती होता, फक्त 54 किलो होता. धान्य उत्पादन 1800 किलो प्रति हेक्टर मिळत होतं. आणि आज त्याच जमिनीमध्ये आपल्याला जर पाहिलं तर त्या म्हणजे पूर्वी 1970 मध्ये 1 किलो खत टाकलं तर धान्य किती मिळायचं, 33 किलो मिळायचं 1970. आज त्याच जमिनीमध्ये बघा खत वापर 254 झालाय, उत्पादन 2200, म्हणजे तेवढ्या प्रमाणात उत्पादन वाढलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्याच जमिनीमध्ये 2015 साली 1 किलो जर आपण खत टाकलं तर फक्त 9 किलो आपल्याला धान्य उत्पादन मिळते. म्हणजे किती उत्पादकता कमी झाली, 70-72% उत्पादन क्षमता ही कमी झालेली आणि लोकसंख्या तर मात्र वाढत चाललेली. आपण तर देऊळ असो, त्यानंतर रोड असो, पोल्ट्री इन्स्टॉलेशन असेल किंवा सिटी प्लॅन असेल, हे आपण उभारताना, येणे करताना तर कसलाही विचार करत नाही की ऍग्रिकल्चर लँड ही आपण येणे करायला नाही पाहिजे. परंतु आपण कोणताही विचार करताना लँड यूज प्लॅनिंग ऍज पर क्लासिफिकेशन आपण करत नाही. तर अशा पद्धतीनं हे जी उत्पादक क्षमता आहे ती उत्पादन क्षमता ही कमी झाली. साहेब ऐकायला येत आहे ना? हॅलो,
येत आहे ना? हा ठीक आहे. मला काही अडचण आली तर मला थोडस सांगा. हो. आणि मग आता ही उत्पादन क्षमता जर कमी झालेली तर याची कारण काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय खतांचा अपुरा पुरवठा वापर. कारण जनावर सांभाळण्याची जी काही कॅपॅसिटी शेतकऱ्याची ती राहिलेली नाही. पूर्वी काय असायचं, शेळ्या असायच्या, कोंबड्या असायच्या, जनावर असायचे, ते बी गावरान जनावरे असायची. त्यामुळे सेंद्रिय जे काही खत होते त्याचा जो पुरवठा होता तो भरपूर होता. हा तर आपण प्रेझेंटेशन दाखवत नाही ना? हा दाखवतो ना. प्रेझेंटेशन स्लाइड तशीच आहे पहिली. स्लाइड दिसत नाही का? स्लाइड आहे पण पुढे सरळ दिसत नाही. नाही आता दिसली का? बाकीच्यांना दिसते का? नाही दिसत सर. सरकत नाही का पुढं? पहिली स्लाइडच दिसते. अरे बाप, दिसत. रिझ्यूम करून परत करा. अगोदर सांगायचं ना, मी म्हटलं दिसतंय तुम्हाला. आम्हाला वाटलं पुढे तुम्ही सांगा, मला असं इंट्रोडक्शन सांगा. नाही ना, बऱ्याचशा स्लाइड झाल्या. काय करता येईल? बघा बरं, आता दिसतंय का? नाही दिसत. पहिले आहे तीच. पहिलीच दिसते फक्त. रिझ्यूम करून परत करायचं. बरं, एक मिनिट मी जरा हॅलो सर, कुंभा हा मूव्ह करा बरं. स्लाइड मूव्ह करा. पुढची दिसते? स्लाइड दिसते पण मूव्ह करा. मूव्ह करतोय सर इकडनं. करा बरं. लाईव्ह शो मध्ये दिसते का सर तुम्हाला? नाही स्लाइड शो पहिलं फर्स्ट. हा ओके. हा ओके ठीक. आता जर मागचं जस्ट रनिंग मध्ये दाखवा नाही पुढे माहिती. पहिली घ्या बरं. आता दिसते सर? नाही, हा आता अन्नद्रव्यांची कार्यक्षमता दिसत असेल. पाठीमागची कुठले? कार्ययुक्त जमीन सुरुवातीला घ्या, जस्ट रनिंग मध्ये दाखवा आणि मग पुढे येईल. 1 नंबरची, 2 नंबरची दिसते. हा ओके. जस्ट सुरुवातीच्या रनिंग मध्ये फक्त दाखवा आणि बाकी इथंच आहे ना. आता बदलली का? हा बदलले. ओके. तर हे मी तुम्हाला सांगितलंच, कारण आपण रासायनिक खतं देतो परंतु आपण फार तुटपुंज प्रमाणात सेंद्रिय खतं देत असतो. हे मी सगळं घेतलं होतं बरं का, परंतु ती स्लाइड तुम्हाला दिसली. आता बदलली स्लाइड बदलली. हॅलो, सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट आहे. हा राईट. ही उथळ जमीन, मध्यम खोल जमीन, मातीचे पायाभूत गुणधर्म दिसली. हा हेच मी आता तुम्हाला जे काही एक्सप्लेन केलं ना, ते हेच होतं. तर अशा पद्धतीनं ही जी काही सामूहिक क्षारता, मुक्त चुनखडीचं प्रमाण, याला जर योग्य प्रमाणात जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय कर्ब जे आहे ते 0.60% पेक्षा जास्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, हे जर ठेवलं नाही तर अशा प्रकारच्या समस्यायुक्त जमिनी बघा, म्हणजे क्षारयुक्त जमीन, क्षारयुक्त चोपन जमीन, धूपग्रस्त जमीन, चुनखडीयुक्त जमीन, आम्ल जमीन कोकणातल्या, या सगळ्या समस्यायुक्त जमिनी ज्या आहेत त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि याला सुधारण्याला प्रथम महत्व द्यावं लागतं. बदलली आता दिसली. तर अन्नद्रव्याचं मी आताच ते सांगत होतो की प्रत्येक नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्य यांचं जे काही कार्यक्षमता आहे ते किती आहे आणि कशी वाढवायची,
याला एकच आहे की सेंद्रिय कर्ब जर वाढवलं किंवा सेंद्रिय खतांचा वापर आपण जर केला तर निश्चितच आपल्याला याची कार्यक्षमता आपण वाढू शकतो. आणि हे चाललं होतं की 72% उत्पादन क्षमता कमी झालेली. 1970 मध्ये आपल्याला 1 किलो धान्य जर 1 किलो खत टाकलं तर 33 किलो आपल्याला 1970 साली आपल्याला धान्य मिळायचं. पण त्याच जमिनीमध्ये एकूण 2015 साली जर पाहिलं तर आपल्याला 1 किलो जर रासायनिक खत टाकलं तर फक्त 9 किलो धान्य मिळते. म्हणजे काय झालं की त्या जमिनीची जवळजवळ 70-72% उत्पादन क्षमता काय झाली कमी झालेली. आणि याला एकमेव कारण म्हणजे सेंद्रिय खतांचा अपुरा पुरवठा आणि त्याचा वापर. जमिनीला विश्रांती नाही. एक पीक निघालं का लगेच रोटावेटर मारायचं, लगेच दुसऱ्या पिकाचं नियोजन करायचं, किंवा ऊस घेतला की प्लॅन्टिंग केलं, नंतर खोडवा, नंतर निडवा, नंतर त्याला विश्रांतीच नाही. असंतुलित अन्नद्रव्याचा कोणत्याही प्रकारचं माती परीक्षण करायचे नाही, अन्नद्रव्य वापरत राहायचे. आणि अशा अयोग्य जमीन कदाचित काय होतं, बऱ्याचशा पिकांसाठी आपण जमिनीची अयोग्य निवड ही करत असतो. आणि बरेचसे अन्नद्रव्य जे आहेत त्याची त्या आता हे दिसतंय का पिकामध्ये अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे दिसतंय? दिसतंय तर आता दिसतंय याच्यामध्ये एक लक्षात घ्या, दिसतंय. बऱ्याच वेळा काय होतं, खाली एक नत्र आहे बघा, आणि नंतर एक मॅग्नेशियम पण आहे, त्यानंतर एक लोह आहे, शेंड्याकडे लोह आहे. यांच्या जर कमतरता जर आपण पाहिल्या तर जवळजवळ सारखेच दिसतील. परंतु त्या जमिनीमध्ये काही जे काही अन्नद्रव्य आहेत ते जास्त मोबाईल आहे. कोणते ते नत्र, स्फुरद, पालाशी जास्त काय वहन आहे, म्हणून त्याची जी काही कमतरता आहे त्या जनरली खालच्या बाजूला दाखवतात. आणि ज्याचं वहन अन्नद्रव्याचं कमी आहे ना त्याचं जे काही लक्षण आहेत ते वरच्या बाजूला दाखवतात, शेंड्याकडे किंवा कवळ्या जे काही फांद्या असतात त्याच्याकडे दाखवतात. त्यामुळं त्या अन्नद्रव्याचं वहन कसं आहे त्याच्यावर ते त्याचं लक्षण ते त्या पिकावर दाखवत असतात. बऱ्याच वेळा लोह, मॅग्नेशियम आणि नत्र एकाच प्रकारचे लक्षण दाखवतात. परंतु जर शेंड्याकडे असेल तर लोह, मिडियम याच्यामध्ये असेल तर मॅग्नेशियम, आणि खालच्या बाजूला असेल तर नत्र. अशा पद्धतीने हे लक्षण जे दिलेले आहेत ते त्या अन्नद्रव्याचं वहन कसं आहे त्याच्यावर. आता बोरॉन, कॅल्शियम, गंधक याचं वहन पिकामध्ये फार कमी आहे, आणि त्याच्यामुळे त्याची जी काही लक्षण आहे ते कुठे दाखवतात, शेंड्याकडे आहे. त्याच्यामुळे आपण नत्र, स्फुरद, पाला शेंड्याकडे कधीही लक्षणं दाखवत नाही. तर अशा पद्धतीने ते आपल्याला जजमेंट घ्यावं लागतं की नेमकं शेंड्याकडे आहे की मध्यभागी आहे का अगदी बुडाला त्याची लक्षणं दाखवते. आता मुळातील श्रावक आहे, आपण बऱ्याच वेळा फेरपालट असेल किंवा काही वेळेस तणांना सुद्धा आपण नाव ठेवत असतो. काही तण जे असतात ते तण सुद्धा फार उपयोगी असतात. आणि मग हे तण जे आहेत हे तण काही धन, परंतु तण देई धन आहे. आता त्याचं कारण असं की आपण जर अशा प्रकारचे तण जे आहेत ते तण जर आपण फुलं येण्या अगोदरच जर उपटले आणि जमिनीमध्ये जर टाकले तर निश्चितच त्याच्याला आपल्या सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मदत होते. इव्हन आपल्याला फळबाग असेल ते तण काढायचं फुलं यायच्या अगोदर काही लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं काय की फुलं येण्या अगोदर तण काढणे आणि त्याच ठिकाणी टाकणे, विशेषतः फळबागामध्ये त्याचा आच्छादन म्हणून सुद्धा वापर होतो आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यास सुद्धा मदत होते. आता तुम्ही जर असं पाहिलं की काही मुळं जे आहेत त्या मुळामध्ये काही एक रसद्रव्य किंवा श्रावक ती पिकं सोडत असतात. अशी वेगवेगळे पिकं आहेत, काही काही मध्ये तर फार जादू आहे. एखादा रासायनिक खतामधून जर एखादा विषारी पदार्थ आला तर त्याला न्यूट्रलाइज कसा करायचा, ते ह्या जमिनीच्या मुळामध्ये एक स्राव सोडला जातो आणि त्याला न्यूट्रलाइज केलं जातं. किंवा एखादा रोग आहे, तो रोग जर आला तर मग त्याला सुद्धा न्यूट्रलाइज किंवा त्याला सुद्धा मारून टाकण्याची क्षमता ह्या काही पिकांच्या मुळातील काही द्रव असतात, रसद्रव्य ते टोकाला सोडत असतात आणि तिथंच ते न्यूट्रल करून टाकत असतात. एवढी किमया याच्यामध्ये असते. म्हणून त्याला जैवविविधता हे फार महत्वाचं आहे. काही काही तर त्याच्यामध्ये वनस्पती अशा असतात की जे काही नूडल्स आहेत किंवा जे काही गाठी निर्माण करणार आहे की जे नत्र तयार करण्याची फॅक्टरी, विशेषतः कडधान्य पिक आहेत, तर त्यांना अट्रॅक्ट करतात, त्या सूक्ष्म जीवनाला अट्रॅक्ट करतात ते, आणि मग सहजीवी पद्धतीने त्या मुळावर राहतात. तर अशा पद्धतीनं हा जर श्रावक जर आपण पाहिले, रूट एक्झिल्यूट म्हणतो आपण, ते मूळ जे पुढं शेंड्याला, मुळाच्या शेंड्याला जे द्राव सोडतात ना त्याचं जर आपण कंपोजिशन पाहिलं किंवा त्याचं जर आपण हे पाहिलं, अॅमिनो आम्ल, दुय्यम वनस्पती घटक, सेंद्रिय आम्ल, काही विकर्स आहेत, हे एवढं ते काय करतात त्या खनिजावर असेल, तिथं काही दुश्मन असतील त्या जमिनीमध्ये, त्या मुळाच्या भोवती जमिनीमध्ये, हे सगळं मारण्याचं काम आणि खनिजामधले अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं कार्य हे सगळे रसद्रव्य करत असतात. त्यामुळे जैवविविधता ही अत्यंत महत्वाची. फक्त ऊस 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 घेतला म्हणजे आपल्याला हे फेरपालट ही मंजूर नाही. वेगवेगळ्या पिकांचा अंतर्भाव केला तर अशा प्रकारचे वेगवेगळे स्राव त्या मुळामधून स्रावत असतात. म्हणून मी सांगितलं की काही तण जे आहेत ते आपण फुलं येण्या अगोदरच जर आपण जर त्याचा नाश केला आणि ते 1 ते 1.5 महिना आपल्या त्या जमिनीमध्ये असेल, ते काय करतात, त्यांच्या मुळातून काही रसद्रव सोडत असतात आणि त्याचं जर कंपोजिशन पाहिलं तर ते ग्लायसिन, हिस्टिडीन, लायसिन, अॅमिनो आम्ल येते. ते पीएच सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात तुमचं पीएच कमी करतं जमिनीचं. दुय्यम फ्लेवोनाइड्स आहेत, टर्पेनाइड्स आहेत, हे सुद्धा त्या जमिनीमध्ये ते घटक त्याचा त्या रसद्रव्याचा आहे. काही सेंद्रिय आम्ल आहे, सायट्रिक आम्ल, मॅलिक ऍसिटिक, ब्युटिक,
टार्टरिक, फ्युमेरिक तर चवळी ग्रुपमध्ये आहे. चवळीचे जर आपण पीक घेतलं आणि ते जर गाडलं तर त्याच्या मुळामध्ये सुद्धा असं काही द्रव्य आहे फ्युमेरिक आम्ल की ते स्फोरद, आता मी सांगितलं की 80% जे स्थिर झालेले स्फोरद आहे ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे द्रावक करत असतात, रसद्रावक करत असतात. काही विकर्स एन्झाईम्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्या पिकामध्ये त्या पिकाला ते उपलब्ध करून, अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम हे करत असतात. तर अशा पद्धतीने हे मुळातील स्रावके अत्यंत महत्वाचे असतात. या जमिनीमध्ये ही क्रिया चालू असते. मुळांच्या भोवती जी काही माती असते त्या मातीमध्ये हे मुळांच्या टोकातील स्रावकाच्या द्वारे हे चालू असते. आता सेंद्रिय कर्ब जर आपण पाहिलं तर वर्गवारी ऐकू येते ना, आता दिसतंय ना, हा सर. दिसतंय हा. दिसतंय. मृदेतील सेंद्रिय कर्ब जर पाहिला आपण जमिनीमध्ये, कोणी जर आपण जमीन आरोग्य व्यवस्थापन, जमीन आरोग्य पत्रिका जर आपण पाहिली तर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं जे काही वर्गवारी आहे ती किती आहे ते आपण पाहिलं पाहिजे. समजा 0.20% पेक्षा कमी जर असेल तर ते अत्यंत कमी आहे. 0.20 ते 0.40 पर्यंत कमी आहे. 0.40 ते 60 पर्यंत मध्यम आहे. खरं तर ह्या 0.60 पेक्षा जास्त पाहिजे, म्हणजे थोडेसे जास्त, जास्त, अत्यंत जास्त अशा पद्धतीने आपल्याला हे सेंद्रिय कर्ब वाढायचे. आणि पूर्वी जर तुम्ही पाहिलं मशागतीचं वर्ष आणि सेंद्रिय जर कर्ब जर आपण जर पूर्वी जर पाहिलं जमिनीमध्ये तर 1930 साली तुम्ही बघा किती कर्ब होता. 2.4% कर्ब होता 1930 साली. 40, 50, 60, 70, 80, 90 ला 0.70%, 2000 ला 0.5, आता 2020 ला जवळजवळ 0.3% पर्यंत किंवा 0.30% पर्यंत सेंद्रिय कर्ब त्या जमिनीचं कमी कमी होत चाललं. आणि मग मला सांगा त्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांश जे काही आहे, एक मुठभर जर माती घेतली, मुठभर, तर जगाच्या लोकसंख्ये एवढे सूक्ष्म जीवाणू त्या जमिनीमध्ये राहतात. एक मुठभर मातीमध्ये, म्हणजे एकरात आणि हेक्टरमध्ये किती राहतील याचा विचार करा. मग त्यांचं अन्न काय आहे, तर हे सगळं सेंद्रिय कर्ब आहे. आणि ते जर असेल तर ते जिवंत राहतील. आणि मग सूक्ष्म जीवाणू जर तिथं असतील तर टाकलेला युरिया, नायट्रोसोमोनास, नायट्रोबॅक्टर हे काय करणार, त्याचं रूपांतर नायट्रेट मध्ये उपलब्ध अवस्थेमध्ये ती करणार. नाहीतर मग युरिया तसंच पाडणार आणि पाण्यामध्ये विरघळून त्याचं पाणी खराब करणार. परंतु ह्या सगळ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे आपल्याला ते उपलब्ध अवस्थेमध्ये त्या पिकाला मिळते, लक्षात घ्या. म्हणून आपण सेंद्रिय कर्ब जे आहे ते सेंद्रिय कर्ब तर त्या जमिनीमध्ये जर आपण चांगलं जर डेव्हलप केलं तर आपण शून्य मशागत, कमी मशागत याची जी भाषा आहे ती सुद्धा आपण करू शकतो. आज जमिनीचं जर घडण जर पाहिली तर दगडापेक्षा निबर झालेली, कठीण झालेली. आज आपण जर चप्पल काढली तर आपण शेतामधून चालू शकत नाही, एवढं सेंद्रिय कर्ब कमी झालेली. आणि मग एकीकडे आपण शून्य मशागत, कमी मशागत आपण चर्चा करायची. पण त्यासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब जर आपण चांगलं ठेवलं, पूर्वी बघा 1930 साली किंवा 1940 साली सेंद्रिय कर्ब जवळजवळ बऱ्यापैकी चांगलं होतं. म्हणून आपण लाकडी नांगर जो आहे त्यानं सुद्धा आपण जर नांगरलं तर आपल्याला अगदी सहजगत्या आपण नांगरणी करायची. म्हणून आपण अशा जमिनी ज्या खराब झाल्या, ज्याची घडण कडक झालेली, त्या ठिकाणी आज आपल्याला रोटावेटर झाले किंवा मोठमोठे नांगर किंवा ट्रॅक्टर याच्याद्वारेच आपल्याला ती मशागत करावी लागते. म्हणून सेंद्रिय कर्बाकडे लक्ष द्या. मग सेंद्रिय शेतीसाठी जे काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे, कारण आपल्याला हे जे घटक कोणते कोणते आहेत ते आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करा, जीवाणू खतांचा वापर करा, हिरवळीची खतं आहे, पीक फेरपालट आहे, पीक अवशेष आहे आणि भूसुधारक आहे. या सगळ्या मार्फत आपल्याला हे एकात्मिक दृष्टीनं आपल्याला विचार करायचा. नुसतं शेणखत टाकणं म्हणजे लगेच कर्ब वाढला असं नाही. आपल्याला त्या जमिनीमध्ये फेरपालट आहे, हिरवळीची खतं आहेत, एखादा हंगाम वाया गेला तर चालेल. तुम्हाला असं वाटत असेल हंगाम वाया जातोय तर आंतरपीक घ्या, ऊस घ्या, ऊसामध्ये आंतरपीक घ्यायच्या घ्या किंवा तुमचं चवळी घ्या, हरभरा घ्या किंवा ताक घ्या आणि तिथं एक बाळवानी टायमाला काढून टाका जर तुमचा हंगाम वाया जात असेल तर. अशा पद्धतीनं पीक अवशेष आहेत, विशेषतः कडधान्य पीक मी सांगितलं की पीक त्यांचे जे काही पानं आहे ते सगळे काय करतात, जमिनीवर पडतात. मुळांच्या गाठी, त्या गाठी सुद्धा त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आणि नत्र स्थिर करण्याची फॅक्टरी त्या कडधान्य पिकामध्ये. भूसुधारक प्रॉम नावाचा आता फॉस्फेट जे काही रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे त्याचा सुद्धा वापर आपण केला पाहिजे. कारण स्लरी पासून रॉक फॉस्फेट हे करून असे काही प्रॉम वगैरे खतं आहेत. सिटी कंपोस्ट आहे, 25% सिटी कंपोस्ट घ्या, काही शेणखत घ्या 75%, ते मिक्स करा, त्याचाही वापर करा. कारण आजही बरेचसे जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे काही युनिट आहे ULB तिथे सुद्धा शहरी कंपोस्ट उपलब्ध व्हायला लागलेले आहे. परंतु त्याचा एक मर्यादित वापर करणं फार गरजेचं आहे. माझं संशोधन त्याच्यावर चालू आहे. आतापर्यंत मी एक सांगू शकतो की 25% तुम्ही नत्र जो आहे कोणत्या पिकाचा जो काही शिफारस आहे तो नत्र आपण काय करायचा, त्या पिकाला नत्र त्या शहरी कंपोस्ट म्हणून घाला आणि बाकीचं शेणखत असं मिक्स करून तुम्ही वापरू शकता. सारखं एखाद्या गोष्टीचा वापर करणं चुकीचं आहे. कारण असे काही एक धातू असतात ते सुद्धा वाढण्याची शक्यता असते. म्हणून फक्त एक 2 ते 3 टन हेक्टरी 2 ते 3 टन हेक्टरी पर्यंत आपण याचा वापर हळूहळू आपण करू शकतो की जेणेकरून सेंद्रिय कर्ब आपण वाढू शकतो.
मग आता सेंद्रिय खतं कोणते आहेत? सेंद्रिय पदार्थ कोणते कोणते भर खत आहेत? हे बघा, शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे, सोनखत तर काही मिळत नाही, पण लेंडी खत आहे, कोंबडी खत आहे. कोंबडी खताच्या बाबतीत मात्र काय करा, उभ्या पिकामध्ये फ्रेश असं ब्रॉयलरचं खत वापरू नका, कारण ते फार उष्ण असतं, कारण त्याच्यामध्ये भाताचं हे वापरलं असतं, स्ट्रॉ वापरलेला असतो किंवा गव्हाचा काड्या वापरलेल्या असतात, त्यामुळे ते ब्रॉयलरचं जे आहे ते अत्यंत उष्ण असतं. म्हणून तुम्हाला जर नियोजन असं ब्रॉयलरचं करायचं असेल तर 2-3 महिने अगोदर तुम्ही जमिनीत टाका, पण तो उभ्या पिकामध्ये असं डायरेक्टली कोंबडीचं खत वापरू नका. ते शेणखत मिक्स करून पाणी मारा, 2-3 महिन्यानंतर तुम्ही उभ्या पिकात सुद्धा वापरू शकता, कारण त्याची उष्णता ही कमी झाली पाहिजे. लेंडी खत हे फार अत्यंत चांगलं आहे. त्यानंतर गांडूळ खत आहे. प्रत्येकानं आपलं जे काही शेणखत आहे ते अर्धवट कुजलेलं असेल, पालापाचोळा झाडलेला असेल, ते आपण थोडंसं गांडूळ खताकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण शेणखत जर 10 टन टाकलं तर हे तुम्हाला 5 टन गांडूळ खत वापरू शकता, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होईल, की तणांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. कारण आज काय झालंय की शेणखतामधून तणांचा प्रादुर्भाव फार वाढत चाललेला आहे, कारण ते नीट अर्धवट कुजलेलं असतं, म्हणून तो प्रश्न उभा राहतो. अर्थात खड्डा पद्धतीने आपण जर चांगल्या पद्धतीने शेणखत तयार केलं तर हा प्रश्न सुद्धा पुढे येणार नाही. परंतु आपलं जे शेणखत तयार करण्याची पद्धती मी तुम्हाला पुढे सांगतो. जोर खत आहेत, याचा नत्र जे आपण युरिया जे वापर करतो त्याच्याबरोबर आपण 500 प्रमाणात जर वापरलं तर निश्चित त्याच्या जोर खतांचा आहे, की जेणेकरून भर खतापेक्षा याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असतं. हिरवळीचे खत आहेत, आपण जे काही आंतरपीक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकता, किंवा एखादा हंगाम 2 ते 3 वर्षापासून 3 वर्षातून एकदा, जर जमीन जर तुमची थोडीशी समस्यायुक्त असेल तर 2 ते 3 वर्षातून एकदा तरी ताक, ढेंच्या, चवळी हे गाडलंच पाहिजे, जागेवर गाडलं पाहिजे. आणि तुमच्या ओढ्याला, नदीला किंवा गिरीपुष्प सुबाबळ असेल तर त्याचा कावळा पाला वगैरे जो आहे तो कापून काय करायचा, आपल्या जमिनीमध्ये टाकायचा, किंवा भात खाचरं वगैरे जर असेल तर तिथे सुद्धा गिरीपुष्पाचा हेक्टरी 5 टन आपण चिकलनीच्या वेळेस वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण हिरवळीचे जे खत आहेत त्यांचा वापर करून आपण सेंद्रिय जे कर्ब आहे त्या जमिनीमध्ये आपण वाढवू शकतो. आणि जीवाणू खत आहेत, आता हे दिसत नाही, आता आपल्याला कोरोना दिसत नाही, पण त्याची जर आपण हे पाहिलं, त्याचं जे कार्य पाहिलं तर अगदी झोप उडवणार आहे. अशी जी जीवाणू खत आहेत, ही जीवाणू खत आपल्याला मात्र दिसत नाहीत, परंतु याचं कार्य फार महान आहे. हे जे काही आपल्याला उपयोगी असणारे ॲझोटोबॅक्टर आहे, रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर तृणधान्य आहे, रायझोबियम कडधान्य आहे, ॲझोस्पिरिलम भाजीपाला आहे, ॲसिडोबॅक्टर उसाला आहे, स्फुरदविर येणारे जे काही चुनखडीयुक्त जमीन आहे त्याला सगळ्यांना तुम्ही बीज प्रक्रिया किंवा रोपं बुडवून किंवा शेणखतात जरी मिक्स करून टाकलं तरी तुम्हाला चांगले त्याचे रिझल्ट मिळणार आहे. मायक्रोरायझ आहे, बायझरिंकी आहे, अजोला आहे, भातशेतीमध्ये निळे हिरवे शेवाळ आहे, भातशेतीमध्ये ट्रायकोडर्मा पावडर आहे. जर तुम्हाला तर ते नीट पोचलेलं नसेल तर ट्रायकोडर्मा पावडर जर टाकलं तर जे काही बुरशीसारखी मिरची असेल, कपाशी असेल, असे जे काही मर रोग येणारे जे काही पिकांसाठी ट्रायकोडर्मा आपण जर शेणखतात मिक्स करून जर जमिनीवर टाकलं हे सुद्धा प्रमाण आपण करू शकतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं की अगदी हरभरा असेल, तूर असेल, मिरची असेल, त्याला फळं लागले तर अचानक ते झाड अचानक आज चांगलं होतं, उद्या लगेच ते मर आलेले दिसते. पण त्या जमिनीमध्ये आपण शेणखतामध्ये जर ट्रायकोडर्मा 1 ते 2 किलो जर शेणखतात मिक्स करून जर टाकलं तर ती जी काही बुरशी असते तर ती बुरशी काय होते, मरते, आणि नंतर अशा प्रकारचे जे काही उपळतात झाडं मर रोगाने जातात तर ते मर रोग सुद्धा आपण कमी करू शकतो. एवढी किमया या जीवाणू खतांमध्ये आहे. आता सेंद्रिय खत जर पाहिलं तर याच्याकडं अन्नद्रव्य सुद्धा यामध्ये असतात, परंतु अन्नद्रव्यासाठी याचा वापर करायचा नाही, लक्षात घ्या. हे शेणखतांचा अन्नद्रव्यासाठी वापर नाही करायचा. परंतु जसं आपण बघा की जेवण करायच्या अगोदर आपण किंवा जेवण केल्यानंतर छाक पितो, ताकाचं छाक पितो, आणि आपलं जे काही पोट आहे ते अगदी व्यवस्थित राहतं. तशा पद्धतीने सेंद्रिय खत जमिनीमध्ये जर टाकलं तर निचरा चांगला होतो, सेंद्रिय कर्ब वाढतं, त्याच्यामुळं अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पाणी जे आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की हे सेंद्रिय खत म्हणजे सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य आहे. जे खाद्य असेल तर तुमचं सूक्ष्म जीवाणू जे आहेत त्यांची वळवळ वाढणार आहे, आणि ती वळवळ वाढली तर तुमचं जे काही टाकलेलं रासायनिक खत आहे त्या रासायनिक खत तुमच्या त्या पिकाला उपलब्ध होणार आहे, नाही तर त्या जमिनीवर तसेच पडून राहतील. अशा पद्धतीनं अन्नद्रव्याचं सुद्धा हे कधी अन्नद्रव्य मिळणार आहे, हे सेंद्रिय खत आपण जमिनीमध्ये टाकतो आणि त्याचं विघटन होतं त्यावेळेस दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी. कारण बऱ्याच वेळा असं होतं बघा शेतकऱ्यांचं, या वर्षी आपण शेणखत टाकले आणि त्याचा उपयोग दुसऱ्या सीझनच्या पिकाला झाला. कारण काय की त्याचं विघटन झालं आणि त्यातले अन्नद्रव्य जे रिलीज झाले ते दुसऱ्या पिकाला दुसऱ्या हंगामामध्ये उपयोगी आले, कारण ते कुजलेलंच नव्हतं. परंतु अन्नद्रव्य सुद्धा काही प्रमाणात ते मिळतात की जेणेकरून बरेचसे शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्य टाकत नाही, पण सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण सुद्धा ह्या सेंद्रिय खतामध्ये असतात. की जे बरेचसे शेतकरी फेरस किंवा आयर्न, लोह, झिंक, मॅंगनीज, कॉपर वापरत नाहीत, परंतु हे पिकाला लागतात. मग ते कुठून मिळतात तर ह्या सेंद्रिय खतातून मिळत असतात. कोंबडी खतातलं अन्नद्रव्य सुद्धा बऱ्यापैकी चांगलं असतं. तर अशा पद्धतीने त्याचं सुद्धा मी हे दिलेलं आहे. परंतु मी आता सांगितलं की ताजं जे कोंबडी खत आहे ते उभ्या पिकात वापरू नका, ते अगोदर वापरा, शेणखतात मिक्स करून वापरा, 1-2 महिने अगोदर वापरा, पाणी द्या, थंड करा, आणि नंतर मग उभ्या पिकात सुद्धा तुम्ही ते राखून वापरू शकता.
आताच मी सांगितलं की 1 टन जर शेणखत घेतलं तर आपल्याला बघा 5.6 किलो नत्र मिळतं, 2.3 किलो स्फुरद मिळतं, 5 किलो पालाश मिळतं. म्हणजे हे जर बेरीज केली 5 आणि 5 10 आणि 12 आणि 13 किलो एनपीके मिळतं. आणि आपले तर उसाला जर पाहिलं तर 300 250 380 किंवा अशा प्रकारचा नत्राचा डोस असतो किंवा आणि याच्यात 5.6 किलो नत्र आहे. म्हणजे अन्नद्रव्य म्हणून याच्याकडे पाहू नका किंवा ह्या सेंद्रिय खतातून आपल्याला अन्नद्रव्य संपूर्ण द्यायचे. हे कधी होणार? तुमचे 2 3 4 वर्ष तुम्ही जर सारखी सेंद्रिय शेती केली ना तर नंतर हे सगळे विघटन होऊन तुम्हाला हळूहळू हे सगळे साठवून नंतर त्या पिकाला उपलब्ध होणार आहे. परंतु पहिल्याच 1-2 वर्षामध्ये तुम्हाला लगेच हे अन्नद्रव्य उपलब्ध होणार. त्या जमिनीची चांगली घडण तयार होणार आहे, त्या जमिनीमध्ये निचरा चांगला होणार आहे, त्या जमिनीमध्ये वॉटर पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या ठिकाणी होणार आहे, सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण वाढणार आहे आणि मग जमीन मात्र ती अगदी छिद्रासारखी अगदी व्यवस्थित ज्या जमिनीवर आपण जर चाललो तर गादी आपल्याला वाटली पाहिजे, गादीवरून चालल्यासारखं वाटलं. पण सगळ्यात महत्वाचं याच्यात काय आहे की ही जी काही तांब, लोह, जस्त, मॉलिब्डेनम, मंगल हे आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. यासाठी हे शेणखत फार महत्वाचं. आता आमच्याकडे नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं ना ही शेणखत तयार करण्याची पद्धती म्हणजे जिथं गोठा आहे ना त्या गोठ्यामधून जिथं गाय खाद्य खाते किंवा चारा खाते तिथंच पुढं जरा बाजूला तिथंच तोंडा पुढं तिथूनच त्याचं शेण जे आहे ते तिथूनच त्या खिडकीतून बाहेर टाकायचं आणि जोपर्यंत हे साठून त्या गायला दिसत नाही ना तोपर्यंत ते काढत नाही. आणि अशाच प्रकारचं शेणखताचे हे ढीगचे ढीग चांगले द्राक्ष बागायतदार असेल किंवा डाळिंब बागायतदार असेल घेतात आणि ते जमिनीवर टाकतात आणि याच्यातलं सगळं न पुजलेलं जे काही बी असतं की जे जर्सी जनावरांनी खाल्लेलं असतं त्याच्या बिया सगळ्या उगतात आणि नंतर मग तण प्रादुर्भाव एवढा होतात की नंतर तणनाशक आपल्याला फवारणं. ह्याच याच्यामध्ये चांगलं पोचलेलं नसल्यामुळं काही ज्या बुरशी तयार झालेल्या असतात म्हणजे बुरशी सुद्धा आपण त्या जमिनीमध्ये नेत असतो. ह्या जमिनीमध्ये काही हुमणी असेल, हुमणीची अंडी असेल, आळ्या असतील त्या जमिनीमधून आपण आपल्या ह्या खतातून आपण त्या जमिनीमध्ये नेत असतो. ह्या जमिनीमध्ये काही उदय असेल ते उदय सुद्धा आपण ह्या शेणखतामधून अर्धवट पुरलेल्या शेणखतामधून आपल्या चांगल्या जमिनीमध्ये नेत असतो. म्हणून चांगल्या प्रतीचं शेणखत तयार करणं ते कसं करायचं ते मी इथं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं नाडेप पद्धतीनं कंपोस्ट करा, त्याला चांगलं व्हेंटिलेशन ठेवा किंवा हेच अर्धवट पोचलेलं जे खत आहे ते आपण गांडूळ खतामध्ये जर आपण गांडूळला खायला दिलं तर गांडूळ खत सुद्धा आपल्याला तण विरहित आपल्याला चांगलं तयार करता येईल. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की सेंद्रिय खत आहे त्याचे काय काय फायदे आहेत? उपयुक्त जीवाणू मी सांगितलं जीवाणूचं खाद्य आहे, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. त्यानंतर एक तापमान जे आहे ते तापमान सुद्धा कारण आज तुम्ही पाहताय की रात्रीचं तापमान कमी होतंय, पहाटे कमी असते आणि दिवसा अत्यंत तापमान सुद्धा वाढलेलं असतं. हे जे काही बदल आहे तो बदल जो आहे ना तो ठराविक राखला जातो जी सेंद्रिय खतं जर टाकली. त्याचप्रमाणे अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढते. आज जर आपण एक बॅग जर रासायनिक खत टाकलं तर त्याची कार्यक्षमता मी कार्यक्षमता यापूर्वी तुम्हाला सांगितली जवळजवळ एन ॲव्हरेज जर नत्रस्फुरद पालायला पाहिजे तर 40 ते 50% मी ही कार्यक्षमता वाढवण्याचं काम हे सेंद्रिय खतं करत असतात. आणि स्थिर जे होत असतात मी सांगितलं की स्फुरद आहे 80 ते 45% स्फुरद हे स्थिर होत असतं ते किंवा अन्नद्रव्य जे काय सूक्ष्म अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य स्थिर होत असतात टाकल्यानंतर ते स्थिरीकरण कमी होतं आणि त्या पिकाला उपलब्ध होतं. जमीन भुसभुशीत होते हे लक्षात घ्या. जमिनीची जडणघडण सुधारते, हवा खेळती राहते, निचरा सुधारतो आणि सामूहिक बदल होतो त्याला आळा बसतो म्हणजे बफरिंग कॅपॅसिटी वाढते. जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारतात की ज्याला आपण त्या जमिनीचं एक इंडिकेटर्स आहे. भौतिक, जैविक, रासायनिक तीनही गुणधर्म जर चांगला असेल तर त्या जमिनीचं आरोग्य हे चांगलं राहतं. तर अशा पद्धतीनं हे भरकत आहेत त्यांचं मी आता तुम्हाला त्याचे फायदे सांगितले. बोर खत आहेत म्हणजे वेगवेगळ्या पेंडी आहेत त्या पेंडींचं सुद्धा त्यांचं अन्नद्रव्याचं प्रमाण भरखतांपेक्षा जास्त असतं. खतं ही कमी प्रमाणात द्यावं लागतात. हे साधारणतः एकरी 50 ते 100 किलो 150 किलो 200 किलो या प्रमाणात ते आपण हे भरखतापेक्षा कमी वापर करू शकतो. कारण भरखत हे टनात आपलं वापरतो शिफारशी प्रमाणात. तृणधान्याला 5 टन, भाजीपाल्याला 10 टन, कांद्याला 20 टन, त्यानंतर हेक्टरी ऊसाला 20 टन अशा पद्धतीनं ते भरखत असतं. पण जोर खत हे साधारणतः 50 किलो पासून जवळ 200-250 किलो पर्यंत एकरी तुम्ही वापर करू शकता. तर अशा पद्धतीने हे कमी लागतात आणि याच्यात अन्नद्रव्याचं प्रमाण सुद्धा चांगलं असतं. त्या पेंडीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते सुद्धा या ठिकाणी असतात. तर याचा एरंड पेंट, जॅट्रोफा पेंट किंवा निंबोळी पेंट, करंज पेंट हे सगळ्या जे पेंट आहेत याचा सुद्धा वापर करणं अत्यंत गरजेचं. आता सेंद्रिय पदार्थांमध्ये कर्बनत्र जे आहे ते फार गरजेचं असतं. जेवढं हा गुणोत्तर कमी असेल तेवढं ते चांगलं पोचलेलं असतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो ऊसाचं पाचट आहे त्याचं जर कर्बनत्र 6 नंबरचं बघा ऊसाचं पाचट त्याचं कर्बनत्र किती आहे 110 ते 120 आहे.
आणि आपल्याला किती पाहिजे जमिनीमध्ये टाकताना? जवळजवळ 20 ते 25च पाहिजे. मग हे पाचट कुजवण्यासाठी आपण युरिया आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे किंवा डिकम्पोजिंग कल्चर आहे, हे एकत्र न करता जैविक खत वेगळं करायचे आणि युरिया आणि पाचट सुपर फॉस्फेट हे एकदा वापरायचं आणि त्यानंतर मग काय करायचं, 15-20 दिवसांनी जे काही डिकम्पोजिंग कल्चर आहे, ट्रायकोडर्मा आहे, याचं जे काही जैविक खतांचं द्रावण आहे ते आपण त्या पाष्टावर टाकायचं आणि ते कुजवून घ्यायचं. म्हणजे हा CN रेशो जो आहे, कर्बनात्र रेशो आहे, तो कमी करता येतो आणि कमी जर असेल तरच तो त्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतो. बघा तुम्ही, हे सगळे कर्बनात्र बऱ्याचशा सेंद्रिय पदार्थामध्ये साधारणतः एन ॲव्हरेज 20 ते 25:1 असं पाहिजे. आणि मग ऊसाची पानं, गवत, गव्हाचा भुसा हे बघा किती 125. म्हणजे हे काय करतं माहिती का, असं जर आपण कुजवलं नाही किंवा त्याच्यावर जर क्रिया केली नाही तर नंतर मग त्या ठिकाणी जर गव्हाचा भुसा पसरवला आणि नंतर जर आपण पेरणी केली तर ते पीक काय होतं, पहिल्यांदा 1-1.5 महिन्यामध्ये पिवळं पडतं. धान्याचा कोंडा किंवा खळं तिथं केलंय तर तिथं पहिलं जे पीक आहे ते काय होतं, पिवळं पडतं. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जे काही कर्ब जो आहे तो कर्ब कुजलेला नसतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जे काही सूक्ष्म जीवन असतात ते नत्र त्याच्यातून घेतात आणि तात्पुरत्या स्वरूपात तो पीक त्या ठिकाणी पहिले 1-1.5 महिना पिवळं पडतं. म्हणून आपल्याला तो कमी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. चांगलं सेंद्रिय खताची गुणवत्ता कशी आहे हे ठेवण्यासाठी घटक आहेत. म्हणजे त्याचा वास चांगला आहे, मातकट उगाच घाण वास येणं किंवा गॅस वास चांगला नाही नसणे हे चांगलं त्याचं प्रमाण नाही. भुरकट, काळी, तपकिरी, मातकट आहे. आणि एक लक्षात घ्या, उचलताना हलकं लागलं पाहिजे. नाही तर 40 किलोची सेंद्रिय खताची गोणी आहे आणि अगदी कुठून आपल्याला उचलावं लागते याचा अर्थ त्यामध्ये बरीचशी माती आहे. परंतु अगदी इझिली 40 किलोची गुणी आपण जर उचलली ते समजायचं की हे चांगल्या प्रकारचं सेंद्रिय कर्ब आहे की ज्याच्यामध्ये कर्बाचं जे काही प्रमाण आहे ते कर्ब चांगलं जवळजवळ 25 ते 40% सेंद्रिय, ज्याला ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो ते त्या ठिकाणी असणार, कर्ब म्हणतो ते असणार आहे. तर अशा पद्धतीनं त्याची जीवाणूची संख्या, क्षाराचं प्रमाण ते प्रमाण फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर प्रमाणे हे ठरवलेली आहेत, हे असणं अत्यंत गरजेचं आहे. गांडूळ खत हे अत्यंत महत्वाचं आहे. गांडूळ खत आपण केलं तर जनरली आपल्याकडे जी काही मी सांगितलं की आपल्याकडं जी काही चांगली काम करणार आहे ती आयसोनिया फोइटिडा ही जी आहे ही चांगली काम करते. त्याला चांगलं एक जागा हवेशीर घ्या किंवा त्याला शेड तयार करा किंवा ते काय होतं की उष्णता लागली, टेम्परेचर वाढलं तर मग ते खाली जातात, तिथं ओलावा नसेल तर मरून जातं. म्हणून आपल्याला अशा प्रकारचं शेड चांगलं तयार केलं, गादी वाफा तयार केलं किंवा काडी कचरा, घरगुती पालापाचोळा, गवत, पाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओलावा त्या ठिकाणी 50 ते 60% ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग काय होतं ते मारतात. तर अशा पद्धतीनं ओलावा एक चांगला तयार करा आणि 5 मिली खाद्य मिश्रण 100 गांडूळ किंवा 1 किलो अंडी सोडावी. जुनाट पोत्याचं आच्छादन टाकावं जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला उष्णता वाढणार नाही किंवा हवा एक चांगली राहील. तर अशा पद्धतीनं 45 ते 50 दिवसात अशा प्रकारचं गांडूळ खत आपण चांगलं तयार करू शकतो. फायदे आहेत, भरपूर फायदे आहेत. आपल्या जमिनीमध्ये ती सामू जो आहे तो चांगला उदासीन ठेवतो की जेणेकरून बरेचसे अन्नद्रव्य त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात. पिकांची वाढ जोरदार होते, निरोगी होते, पाण्याचा निचरा चांगला होतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. ज्यादा पाणी झालं तर ते निचरा सुद्धा चांगलं करतं. जमिनीमध्ये प्राणवायूचं प्रमाण वाढतं. हवा जर फिरती राहिली तरच त्या मुळे जे आहे ते मुळे अन्नद्रव्य चांगलं घेणार आहे. जैविक प्रक्रिया चांगली होती कारण सूक्ष्म जीवाणूची क्रिया जितकी चांगलं तितकं अन्नद्रव्य उपलब्धता चांगली. पिकांच्या उत्पादनात वाढ होते, विशेष तरण, साठवण क्षमता, चकाकी हे उत्पादन जास्त बाजारभाव मिळतो तर ह्या गांडूळ खतामध्ये येत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे काय आरोग्य आहे ते आरोग्य म्हणजे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म काय होतात सुधारतात. तणांची वाढ हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही गांडूळ खत वापरलं, शेणखतामध्ये तणांचा फार प्रादुर्भाव होतो, परंतु त्यावेळी जर आपण त्याचं जर गांडूळ खत केलं तर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पर्यायानं काय होतं, उत्पादन खर्चात बचत होते आणि तसेच पर्यावरण सुद्धा चांगलं ठेवण्यास मदत होते. तसंच व्हर्मी वॉश जर तयार केलं तर व्हर्मी वॉश आपण बऱ्याच वेळा बाजारातून ह्युमिक ऍसिड आण, फॉलिक ऍसिड आण, अमिनो ऍसिड आण आणि आपण ड्रेंचिंग करतो, फवारणी करतो. अहो हे करण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या जर शेतावर जर आपण हे केलं तर निश्चितच आपण निविष्ठावर खर्च कमी करू शकतो आणि आपल्याला खात्रीचं आपल्या शेतावर अशा प्रकारचे ऍसिड्स, अमिनो ऍसिड, कारण हे लोक जे आहेत हे काय करतात, दुकानामध्ये अमिनो ऍसिड, फॉलिक हे काय करतात, समुद्रातलं जे काही तण आहे ते सगळं गोळा करतात, अल्कली हायड्रोलिसिस करतात, त्याचं तयार केलं की त्याच्यामध्ये टक्केवारीचं सुद्धा काय पता लागत नाही. 5% पासून 95% पर्यंत आहे. तुम्हाला किती विकतील त्याचा काही त्याच्यावर कंट्रोल नाहीये. तर आपल्या घरच्या घरी अशा प्रकारचं व्हर्मी वॉश जर आपण तयार केलं तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं क्वालिटी, गुणवत्तेचं उत्पादन आपल्याला चांगलं घेता येईल. हे बघा त्याच्यामध्ये तुम्ही गांडूळ खत बघा, व्हर्मी वॉश मध्ये त्याच्यामध्ये सामू, मॅग्नेशियम, मॅंगनीज, लोह, तांब आणि हे जर सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण त्यामध्ये जर असेल तर निश्चितच आपल्याला गुणवत्तेचं पीक मिळाल्याशिवाय राहणार नाही. गुणवत्ता ही अत्यंत महत्वाचं. आपण गुणवत्तेचं बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्याचं चिकू
तो चिकू गोडीला चांगला लागत नाही, पण दुसऱ्याचं जर आपण पाहिलं त्यानं जर व्हर्मी वॉश वापरलं असतं, गांडूळ वापरलं तर त्याची गोडी फार चांगली असते. किंवा एक कलिंगड आहे, फार नुसतं लाल दिसते, परंतु त्याची गोडी जी आहे ती गोडी अवलंबून ह्या तुमच्या सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत किंवा बालाश आहे, झिंक आहे, याच्यावर अवलंबून असतं. म्हणून एखाद्या मालाची ब्रँड जो आहे तो ब्रँड कशावर ठरतो, तर अशा प्रकारचे जे काही सेंद्रिय घटक आहेत किंवा सेंद्रिय पदार्थ आहेत त्यांचा वापर केल्यामुळे त्याची जी चव आहे, त्याचा जो रंग आहे तो रंग त्या मालाला येत असतो आणि त्याचा ब्रँड तयार होत असतो, म्हणून त्या ब्रँडला महत्व त्या ठिकाणी येत असतं. बऱ्याच वेळा चोपन जमिनी असतात, सामू 8.5च्या पुढे चाललेला असतो, 8.5च्या पुढे असतो, बरेचसे अन्नद्रव्य स्थिर झालेले असतात. चुनखडीचं प्रमाण 10 ते 12%, 15% जास्त असतात. अन्नद्रव्य आहेत परंतु ते पिकाला उपलब्ध होत नाही. मग हे उपलब्ध होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जीवामृत वापरावं लागणार. मग ही जीवामृत एक साधारणतः प्लॅस्टिकची 200 लिटरची टाकी घेतली आणि आपण जर असं ताजं शेण त्यातल्या त्यात जर तुम्हाला गावरान मिळालं तर अत्यंत चांगलं, पण नाही मिळालं तर चालेल. गोमित्र आहे, बेसन पीठ, काळा गूळ आणि पाणी 200 लिटर, एकरी जर 200 लिटर तुम्ही जर आपण ड्रिंचिंग केलं किंवा आहे तसं जर वापरलं, कारण काही काही मशिनरी पण निघालेली अगदी बाजूला त्या फळपिकामध्ये त्या जीवामृत स्लरी आहे तशी. कारण काय होतं की ते टाकणं स्लरी सहित गाळून न घेता जर टाकणं म्हणजे मासा पाण्याबरोबरच टाकणे, पाण्यात टाकणे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय की त्याचं अन्नद्रव्य त्या ठिकाणी असतं, म्हणून स्लरी सहित जर वापरलं तर आपल्याला चांगलं त्याचे इफेक्ट मिळतात. मग अशा पद्धतीने जीवामृत ही तुमच्या जमिनीमध्ये जी कार्यक्षमता कमी झालेली आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला ह्या जीवामृतचा वापर आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने हे आठवडाभर मुरायचे, मात्र दररोज सकाळी 2-3 मिनिटं हलवायचे, नाही तर बुरशी येते. बुरशी आली का मग नंतर परत दुसऱ्या बुरशींचा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु दररोज सकाळी थोडं 5 मिनिटं हलवायचं आणि नंतर मग ते काय करायचं, एकरी 200 लिटर आपण आळवणी करून त्याला ड्रिंचिंग होतो, ते ड्रिंचिंग करून जर वापरलं तर निश्चितच आपल्याला जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता आपल्याला वाढवणं. आणि काही नाही, हे जे काही शेण, गोमित्र, बेसन पीठ हे काही कुठं काही अगदी लांब आपल्याला आणायला जायचं नाही, आपल्या घरी अगदी इझिली उपलब्ध असतं. आणि हेच काही पंचगव्य, बीजामृत, जीवामृत यांचा सुद्धा वापर करणं, हे मित्र वापर करणं म्हणजे यामधील असलेले जे काही एन्झाईम्स किंवा जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, झिंक आहे जवळजवळ 300 पेक्षा जास्त ऑक्सिजन्स किंवा जे काही एन्झाईम्स ते कंट्रोल करत असतं आणि तयार करत असतं, पिकामध्ये तयार करत असतं. एक लक्षात घ्या, आज तुम्ही काय करताय, जे काही ऍसिड्स आहेत, फॉलिक ऍसिड असेल, अमिनो ऍसिड्स असेल, याचे डायरेक्ट रेडीमेड पॅक आणून तुम्ही पाण्यात विरघळून ड्रीप मार्फत सोडा, फवारणी करा. परंतु हे पिकामध्ये तयार करण्याची किमया हे तुमच्या पंचगव्य, जीवामृत किंवा याच्यामध्ये आहे, किंवा याच्यामध्ये असलेल्या ज्या जस्त आहे, तांब आहे, दो आहे, मॅंगनीज आहे, हे तांब सुद्धा तुमची जी काही बुरशी आहेत काही प्रकारच्या तिथंच तुम्हाला ते कंट्रोल करत असतात आणि तुम्हाला क्वालिटी ते उत्पादन देत असतात. म्हणजे बऱ्याचशा प्रकारचे जे काही बुरशीचे रोग आहेत ते सुद्धा कमी करत असतात. आणि जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा अशा प्रकारची जी काही द्रवरूप सेंद्रिय खत आहेत याच्यातून मिळत असतं आणि जे काही रासायनिक खत आहेत त्यांची सुद्धा कार्यक्षमता वाढत असते. जीवाणू खतांचा वापर आहे, मी सांगितलं यापूर्वी, हे वापरलंच पाहिजे. त्याशिवाय आपल्या जमिनीत जोपर्यंत ही वळवळ चळवळ होत नाही, दिसले नाही म्हणून त्याची किमया फार मोठी आहे. हे वापरणं प्रत्येक पिकाला, किंबहुना मित्र म्हणेल नाही फक्त बेसिक प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया, परंतु शेणखतामध्ये जर तुम्ही 1-2 किलो जरी टाकलं आणि वापरलं तरी हे अत्यंत महत्वाचं आहे की जेणेकरून आपल्याला अन्नद्रव्याची कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढवता येईल. त्या जैविक खतांचा बघा किती फायदे आहेत. चांगली बीज प्रक्रिया झालेली, बियाण्याची उगवण चांगली होते, रोप आहेत, जोमदार वाढ होते, नत्र स्थिरीकरण करतायत, रायझोबियम सारखे जे आहेत नत्र स्थिर, हवेत 78% नत्र आहे, ते स्थिर करण्याची त्या मुळावरच्या गाठी ज्या आहेत त्याच्यामध्ये ती किमया आहे. 78% नत्र आहे. तुम्ही 100 किलो युरिया जर घातला तर 46% नत्र आहे, पण हवेमध्ये 78% नत्र जे आहे ते स्थिर करण्याची फॅक्टरी केवळ या जैविक खतामध्ये. त्याला म्हणतात रायझोबियम. जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढते कारण स्थिरता फार आहे, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, पोत सुधारत नाही परंतु पोत हा पोत चांगला होतो, पोत बदलत नाही परंतु घडण चांगली होते. जमिनीचा पोत हे कधी, कारण त्याच्यामध्ये वाळू, त्यानंतर रेती आणि चिकणकण याचं प्रमाण नाही बदलत, त्यामुळे पोत नाही सुधारत. तर पोत काय होतं, पोतानं जी जमीन जी आहे त्याची जी घडण आहे ती घडण चांगली सुधारते, जमीन चांगली सुपीक बनते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि उत्पादनात जवळजवळ 10 ते 15% पर्यंत वाढ आपल्याला जैविक खतांमध्ये मिळते. ही वाढ सुद्धा काय, आणि याची किंमत जर तुम्ही पाहिली तर 50 रुपये किलोपेक्षा जास्त नाही. कोणते तुम्ही जर घेतले नाही तर 50 रुपये किलोपेक्षा जास्त नाही, म्हणून याचा वापर आपण जास्तीत जास्त केला तर निश्चितच आपल्याला हे नत्रयुक्त, स्फुरदयुक्त किंवा ऍसिडोबॅक्टर ह्या जीवाणू खतांचा वापर आपल्याला निश्चितच बऱ्याचशा पिकांसाठी आपण जर केला
आपल्याला जवळजवळ 10 ते 15 किंवा 15 ते 20% आपल्याला त्याची वाढ उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. ऍसिटोबॅक्टर आहे, हे ऍसिटोबॅक्टर आपल्याला जे काही शर्करायुक्त पीक आहे, ऊस असेल, शुगर बीट असेल, असे जे काही शर्करायुक्त जे पीक आहे किंवा म्हणतो मुळाद्वारे जीवाणू प्रवेश करून नत्राचं स्थिरीकरण करत असतात. 50% आपण नत्राची बचत ऍसिटोबॅक्टर मध्ये करू शकतो. म्हणजेच काय, आज आपण युरियाचा वापर फार करतो, नत्राचा वापर आपण फार करत असतो. त्याचा रेशो जरी पाहिला तर साधारणतः एक 4:2:1 पाहिजे, परंतु आज जर पाहिला तर जवळजवळ 6:7:2:1 अशा पद्धतीने म्हणजे नत्राचा वापर आपल्याला जास्त होतो. हा नत्राचा वापर, नत्राची जी काही बचत आहे ती आपण ऍसिटोबॅक्टर हे जे काही जीवाणूखत आहे याच्यातून आपण टिपर जे आहेत ऊसाचे ते जर बुडून 30 मिनिटं जर बुडून आपण जर लावली तर निश्चितच आपल्याला 50% पर्यंत आपल्याला नत्राची बचत करू शकतो. हे स्प्रिंगद्वारे सुद्धा आपण लागवडीनंतर 60 व 90 दिवसांनी आपण स्प्रे सुद्धा करू शकतो. त्यानंतर बेणे प्रक्रिया सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर अशा पद्धतीनं ऍसिटोबॅक्टर आहे, स्पोर उपलब्ध करणारे म्हणजे आपण पीएसबी म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत. बॅसिलस मेगाटेरियम आहे, सोडोमोनोस्ट्राइट आहे, पेनिसिलियम स्पेसीज आहे, एस्पेरजिलस ऑम्बुरी आहे. त्यानंतर पालाश जो काही फिक्स असतो जमिनीमध्ये, विशेषतः काळ्या जमिनीमध्ये, तो सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी आज लिक्विड फॉर्म मध्ये पालाश मोबिलायझिंग जीवाणू सुद्धा आहेत. कृषी विद्यापीठामध्ये लिक्विड स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे. त्याचाही वापर केला तर जो 40-50%, 30 ते 40% जो फिक्स झालेला आहे तो उपलब्ध करून देण्याचं किंवा तो तिथून उपलब्ध करून देण्याचं काम हे पालाश मोबिलायझिंग जीवाणू करत असतात. ते लिक्विड फॉर्म मध्ये उपलब्ध आहे. ते ड्रिपद्वारे सुद्धा आपण सोडू शकतो. लोह जास्त सिलिकॉन युक्त जे काही कन्सोर्शिया आहेत ते सुद्धा आज आपल्याला कृषी विद्यापीठ असेल, VSI मांजरी पुणे इथे असेल, या ठिकाणी ते मिळतात आणि त्याचा वापर आपण जर केला तर निश्चितच आपण जे काही जमिनीमध्ये आहे तेच उपलब्ध करून देण्याचं काम हे कन्सोर्शिया करत असतं आणि याचा वापर आज आपल्याला वाढवण्याची गरज आहे. हिरवळीचे खत आहेत, हिरवळीचे पिकं घेणे आणि त्याच ठिकाणी गाडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. काही ठिकाणी आपण जे काही भेंचा असेल, ताग असेल, हे सुद्धा आपण घेऊन फुलं यायच्या अगोदर किंवा जस्ट एक फुलं सुरू झाले की लगेच त्या ठिकाणी ती गाडणं अत्यंत गरजेचं आहे. हिरवळीचे खत आहेत. आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? हॅलो, येतोय हा, स्लाइड पण दिसत येतोय आहे. सर, ठीक आहे, ठीक आहे. दिसतंय. ही हिरवळीचे जे खत आहेत मग त्याच्यामध्ये ताग आहे, गवार, चवळी, धेंचा, मूग, मटकी, मूग, वाटाणा, उडीद, शेवरी, लसूण घास, कोणत्याही पिकाचं आपल्याला वाटलं, काही आमच्याकडे काही शेतकरी असे की जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी ऊसामध्ये हरभरा घेऊन सुद्धा गाडून टाकतात. कारण त्याच्यामध्ये जी काही आम असते त्याच्यामध्ये त्या जमिनीचं सामूत काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते आणि म्हणून तो एक हिरवळीचं खत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी गाडून टाकतात आणि त्या जमिनीच्या आरोग्याकडे ते लक्ष देतात. काही ठिकाणी जे काही बांधाच्या कडेला असेल किंवा वड्याच्या कडेला जे काही हिरव्या कवळ्या जे वनस्पती असतात, गिरी, पुष्प, शेवरी, करंज, बाबूल, टाकळा, रोडच्या कडेला सुद्धा टाकळा भरपूर. पण हे केव्हा फुलं यायच्या आत अगोदर जर अशा प्रकारचे जे काही कवळ्या फांद्या आणि पाला जर आपण टाकलं तर निश्चितच आपल्याला जमिनीमध्ये कर्ब वाढवण्याच्या दृष्टीनं त्याचं नियोजन आपण करू शकतो. साधारणपणे आपल्याला कर्बच नव्हे तर जर 60 ते 90 किलो जमिनीत मिळणारे नत्र बघा, ताक, धेंचा, मूग, चवळी, हे जवळजवळ शेवटचं कॉलम जर पाहिला तर 90, 84, 42, 74, 51, 86 इतक्या प्रमाणात नत्र सुद्धा त्या जमिनीमध्ये आपण ऍड करू शकतो किंवा नियोजन करू शकतो. हे बघा, बऱ्याच वेळा काय होतं, शेतकरी माझा हंगाम वाया जातो घ्यायच्या किंवा ताग्यात, तर आपण ते आंतरपीक मधून घेतलं आणि बाळवान दिलं जर गाडलं तर त्याचं सुद्धा आपण चांगलं घेऊ शकतो. फेरपालट आहे, फेरपालट फार महत्वाची. त्या फेरपालटांमध्ये मी सांगितलं की जे कडधान्य पीक आहेत ना त्यांचे जो काही पाला पडतो किंवा मुळ्यावर गाठी असतात त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब पण वाढतं आणि त्या जमिनीचं जे काही घडण आहे ती घडण सुद्धा चांगली राहते. तर अशा पद्धतीने सुपीकता आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी जर पिकं आपण जर घेतली फेरपालटीमध्ये तर निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होतो. फेरपालट तणे, किडी, रोगांची तीव्रता सुद्धा कमी होते. कारण हे जर वाढलं ना तर ते काय होतात, जे काही तण आहेत ते तण सुद्धा सप्रेस होतात, म्हणजे ते येत नाही, कारण त्यांना उष्णता किंवा जी काही सूर्यप्रकाश तो मिळत नाही आणि मग त्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. झोप थांबवतं, नत्राचं स्थिरीकरण करतात. काही जे काही कडधान्य पीक आहेत ते नत्राचं सुद्धा स्थिरीकरण, एवढे फायदे या फेरपालटीच्या पिकांचं नियोजन जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला करता येतं. नत्र स्थिरीकरण बघा, 140 पर्यंत नत्र आपण वेगवेगळ्या पिकांवर हेक्टरी त्या द्विदल पिकांमुळे आपण करू शकतो. पीक अवशेष आहे, बऱ्याच वेळा आपण ऊसाच्या बाबतीत आपण करतो की किंवा कोरडो भागामध्ये ज्वारी मध्ये जे काही अवशेष आहे त्याचं जर आपण आच्छादन जर केला आणि नंतर कुजल्यानंतर सेंद्रिय कर्ब सुद्धा रूपांतर होत असतं. ते याचा सगळा उपयोग काय होतो, सेंद्रिय कर्ब वाढवणे, तापमान व्यवस्थित ठेवणे, ओलावा आपल्याला कॉन्झर्व्ह करता येतो आणि तापमान सुद्धा व्यवस्थित ठेवतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तणांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. अशा पद्धतीचे काही अवशेष आहे त्याच्यामध्ये अन्नद्रव्य म्हणजे कुजल्यानंतर अन्नद्रव्य जे आहे ते अन्नद्रव्य सुद्धा त्या जमिनीमध्ये कुजल्यानंतर पडत असतात, त्या जमिनीमध्ये त्या पुढच्या पिकासाठी उपयोगी येऊ शकतात.
आता 65 जर घेतलं तर बघा नत्रमध्ये 3.65 स्फोरत प्रति टनामध्ये एवढं, म्हणजे काही प्रमाणात आपल्याला अन्नद्रव्य की जे आपण दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा काही प्रमाणात सोडियम, लोह, झिंक, इव्हन सिलिकॉन जे आपण टाकत नाहीत, परंतु ते काय करतो आपण ह्या पाचट ठेवल्यामुळे आपण ते जमिनीमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. याचं फक्त काय होतं की कर्बनत्र प्रमाण जास्त असल्यामुळे हे पाचट आपल्याला कुजवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की अगोदर तुम्ही काय करा की युरिया एका टनाला एक 10 किलो आणि 8 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 8 किलो युरिया आणि 10 किलो सुपर फॉस्फेट टनाला, अशा पद्धतीने आपण ते एकरी आपल्याकडे किती पाचट आहे त्याप्रमाणे त्या जमिनीवर टाकायचं, पाणी जरा थोडंसं त्याच्यावर सोडायचं किंवा माती थोडीशी पडली म्हणजे ते कुजायला सुरुवात होते. आणि नंतर एक 15-20 दिवसांनी आपण डिकम्पोजिंग कल्चर असेल, ट्रायकोडर्मा असेल किंवा काही कन्सोर्शिया असेल त्याचं द्रावण आपण त्याच्यानंतर फवारायचं, म्हणजे जेणेकरून हे लवकरात लवकर आपल्याला सीएन रेशो जो आहे तो आपल्याला 25-30:1 असा आणता येईल. आणि तो जर आला तर आपल्याला ते सूक्ष्म जीवाणूचं प्रमाण वाढणार आहे आणि जमिनीची गरज सुद्धा आपल्याला चांगली होणार आहे. आता काही भूसुधारक आहेत, याचाही आपण वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे. भूसुधारक का महत्वाची आहेत? कारण आपण काय करतोय की आपली जमीन जी आहे ती जमीन चांगली आहे का, ही घडण सुधारण्यासाठी आपल्याला फार महत्वाचं आहे. कारण आपण याच्याकडे लक्ष देत नाही, आपण काय करतो की फक्त रासायनिक खतं टाकणे आणि सेंद्रिय खतांचा वापर कमी करतो. परंतु जर आपली जमीन जर समस्यायुक्त असेल तर आपल्याला काही भूसुधारकांचा वापर करणं फार गरजेचं आहे. आता हा माती परीक्षण करूनच जर काही भूसुधारकांचा वापर जर केला तर अत्यंत महत्वाचा. आता कारखान्याकडे मळी कंपोस्ट असते, ती जर तुम्ही जमीन चोपन जमीन जिचा जमिनीचा सामू हा 8.5 पेक्षा जास्त आहे, परंतु क्षाराचं प्रमाण 0.50 डेसिसायमन प्रति मीटर पेक्षा कमी आहे, अशाच ठिकाणी जर आपण मळी कंपोस्टचा वापर केला तर आपली घडण चांगली होणार. परंतु जर जमिनीवर मीठ फुटलेलं आहे, क्षारयुक्त आहे, क्षारता ही 0.50 डेसिसायमन प्रति मीटर पेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी मात्र स्पेंटॉस किंवा मळी कंपोस्ट हे टाकायचं नाही. हे सगळे गणित आहे. किंवा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये 2-3 वर्षातून एकदा तरी मळी कंपोस्ट जर आपण एकरी 2 ते 2.5 टन जर टाकलं तर निश्चितच आपल्याला भूसुधारक म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. परंतु क्षारयुक्त जमिनीमध्ये हे वापरू नका. सगळं तंत्र आहे, लक्षात घ्या. शेती म्हणजे तांत्रिक गोष्टी आहेत, त्या तांत्रिक गोष्टीचा आपण माती परीक्षण करून तज्ञांना विचारून जर वापर केला तर हे भूसुधारक म्हणून वापरतो, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होतात. बऱ्याच वेळा काय होतं की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये, काही चुनखडीयुक्त चोपन जमिनीमध्ये, आता बघा जमिनीचा सामू 8.5 पेक्षा जास्त आहे पण चुनखडी पण 10% पेक्षा जास्त आहे, इथं जर का तुम्ही जिप्सम जर टाकला तर त्या जमिनीमध्ये जसं दूध फुटतं तसं हे कॅल्शियमचे थर जे आहेत, कॅल्शिक लेयर्स किंवा जिप्सिक लेयर्स, हे त्या जमिनीच्या खाली 2 फुटावर 3 फुटावर शेड म्हणून अशी लागते आणि ती निभार होते आणि पाणी जिरून देत नाही. म्हणून चुनखडीयुक्त चोपन जमिनीमध्ये जिप्सम न टाकता तिथं काय करायचं, गंधक टाकायचं, आणि चुनखडी नसलेल्या चोपन जमिनीमध्ये जिप्सम टाकायचं. मग आता गंधक किती टाकायचं की त्या मातीचं परीक्षण करून तुम्ही समजा 5 टन निघालं, 6 टन निघालं तर त्याच्या 1/5 गंधक आपण चुनखडीयुक्त चोपन जमिनीमध्ये ते ठिकाणी शेणखतात मिक्स करून ते टाकायचे, नुसतंच टाकायचं नाही. आणि अशा प्रकारचे जे काही भूसुधारक आहे यांचा वापर आपण करणं फार गरजेचं आहे. मग याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? त्याच्यामध्ये बायोचार आहे, झिओलाइट्स आहेत किंवा प्रॉम खत आहे, फॉस्फरस जे काही रिच जे काही आता निघालेले आहे, तर अशा पद्धतीचे जे काही खत आहेत त्यांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. प्रेसमड मी सांगितलं आता प्रेसमड, आता मळी कंपोस्ट तयार करतात त्याच्या स्पेंटॉस मधून मळी कंपोस्ट करतात. पूर्वी फक्त प्रेसमड असायचे, कार्बोनेटेड प्रेसमड, सल्फिटेशन प्रेसमड. ज्या ठिकाणी क्षार वाढलेले आहे तिथं सल्फिटेशनचे जे काय आहे ते प्रेसमड नाही वापरत, ते कार्बोनेशनचं जी काही चोपन जमीन आहे तिथं कार्बोनेशनचं, आणि ज्या ठिकाणी जे काही चुनखडीयुक्त आहे त्या ठिकाणी सल्फिटेशनचं. अशा पद्धतीनं चोपन जमिनीमध्ये याचा वापर आपण जर केला तर निश्चित त्याच्यामध्ये सामू जर पाहिला तर सामू पण बऱ्यापैकी कमी असतो, सेंद्रिय गर्भ पण बऱ्यापैकी असते, नत्र स्फुरत पालाश आणि काही अन्नद्रव्ये ते त्या ठिकाणी मिळत असतात. स्फुरत संपन्न प्रॉम हे सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की आता गोबर गॅस आहे, त्या गोबर गॅस मध्ये रॉक फॉस्फेट ऍड करून त्याला एक कुजवून किंवा इन्क्युबेट करून हे स्फुरत संपन्न सेंद्रिय खत की ज्याच्यामध्ये एकूण स्फुरत जे आहे किंवा ज्याला आपण एकूण पिटो पाहिजे तो 10%च्या वर असतो. म्हणून हे जे काही खत आहे, कारण आपण 100 किलो जर सिंगल सुपर फॉस्फेट गेलं तर त्याच्यामध्ये 100 किलो SSP सिंगल सुपर फॉस्फेट घेतलं तर त्याच्यामध्ये 16%, आणि इथं जर प्रॉम जर आपण 100 किलो घेतलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 10च्या वर 10.40% पिटोफाईट किंवा एकूण स्फोरत असतं. म्हणून याचा सुद्धा वापर आपल्याला एक सेंद्रिय खत, स्फोरत संपन्न सेंद्रिय खत म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये वापरण्याची गरज आहे, की जेणेकरून स्थिर झालेला जो काही स्फोरत जो पिकाला मिळत नाही तो याच्यातून आपल्याला स्फोरत त्या पिकाला मिळेल, आणि त्यामुळे मुळ्यांची वाढ चांगली होईल. मुळ्यांची वाढ जर चांगली झाली तर शोषण अन्नद्रव्याचं चांगलं होईल, आणि शोषण जर चांगलं झाले तर फळं असेल, पीक असेल, त्याचं उत्पन्न आपल्याला गुणवत्तेचं येईल. तर अशा पद्धतीनं हे सगळं जे काही मी आता सांगितलं की सेंद्रिय जे गर्भ वाढवण्यासाठी जे उपाययोजना आहेत
ह्या उपाययोजना करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि विशेषतः समस्यायुक्त जमिनीमध्ये प्रथम आपण सुधारणेला महत्व द्या. आणि अशाच जमिनीमध्ये सेंद्रिय शेती जर आपण केली आणि सेंद्रिय पदार्थ जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला ह्या जमिनी पूर्वपदावर आणण्यासाठी आपल्याला भविष्यात वापर होईल. आणि आपल्या मुलांना पुढील भविष्यामध्ये पुढील पिढीला चांगली चालू स्थितीतली गाडीची चावी आपण देऊ शकेल. धन्यवाद. काही प्रश्न असले तर आपण विचारू शकतो. हॅलो. हॅलो सर. हा बोला. हॅलो. कारखान्याची जी मळी आहे, हम्म. हॅलो, हा, बोला कारखान्याची ना. मळीवरती आता का नाही, कारखान्याच्या मळीचं त्याला कंपोस्ट केलं जाते बघा. कारखान्याचं सांगली कारखाना, हा. शिरोळ कारखान्यावरती ती 5-7 मळी दिवसामध्ये फक्त ते 5-7 दिवसामध्ये ते तयार करून शेतकऱ्यांना दिलं जात आहे. बर. मग ते एवढं कुजलेलं असतं का ते? मग तुमचं काय मत आहे त्याबाबत? नाही, ते तयार करताना आहे ना त्याच्यामध्ये काही कन्सोर्शिया किंवा काही जैविक खतं जर आपण ऍड केले तर चांगलं पुसतात ते. परंतु मिक्स करून जरी असं मळी कंपोस्ट उपलब्ध असलं तरी हे आपण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये, फार मुरमाड जमिनीमध्ये आणि चोपण जमिनीमध्ये, या 3 जमिनीमध्ये आपण हे टाकू शकतो. आणि सर्वसाधारण जमिनीमध्ये आपण 3 ते 4 वर्षातून एकदा टाकू शकतो. आणि अशा प्रकारचं टाकण्याची जी काही पद्धत आहे ती आपण पेरणीपूर्वी 1 महिना जमिनीमध्ये टाकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरी कंडिशन, हे 2 ते 3 वर्षातूनच आपण टाकणं गरजेचं. दरवर्षी टाकायचं नाही. ही आपल्याला भूसुधारक म्हणून वापर करायचा, हे लक्षात घ्या. उठसूट आपण चांगल्या जमिनीमध्ये वापर करायचा नाही. जर चांगली जमीन असेल तर आपण 2-3 वर्षातून एकदा थोडंसं 1 ते 2 टन आपण टाकू शकतो. परंतु मिळतंय आपल्याला कारखान्याची मळी कंपोस्ट म्हणून आपण प्रत्येक वर्षी वापरायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. परंतु चोपण जमिनीमध्ये जसं 8.5 पेक्षा सामू जास्त आहे, क्षारता कमी आहे आणि चुनखडीचं प्रमाण 10% पेक्षा जास्त आहे आणि ज्या माळरान जमिनी आहेत त्याची माती आपल्याला करायची आहे, अशा जमिनीमध्ये आपण दर 2 वर्षांनी जरी आपण 1 ते 2 टन आपण पेरणी अगोदर किंवा उन्हाळ्यामध्ये जर हे टाकलं तर निश्चितच त्याचे चांगले फायदे आहेत. बोला. हॅलो. हा बोला ना, बोला. कोणा शंका आहेत? तर प्रॉब्लेम आहे आता की कोल्हापूर सारखा परिसर बघितला तर साधारण मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे, जवळपास 2.25 लाख हेक्टर क्षेत्र आहे. प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये कार्बनचं एक तर मोनोक्रॉपिंग मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. बर. क्रॉप रेसिड्यू आहे ते जाळण्याचा प्रकार आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर आहे. त्यामुळे जमिनीच्या वेगानं डिटेरिओरेशन आहे ना, तो प्रकार आहे. आणि स्ट्रॅटेजिकली म्हणला, आयसोलेट आपण जे इंडिव्हिज्युअल बाबी आहेत त्या महत्वाच्या आहेत, कदाचित आपल्याला आमच्या पण लोकांना माहित. पण प्रॉब्लेम आहे की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे ते सगळ्यांची उपलब्धता आणि एकत्रित वापर हा एक फार मोठा लॅक्यून आहे. म्हणजे जसं की तुम्ही म्हणला की भूसुधारक, तर ते एखाद्या शेतकऱ्याने विचारलं तर आम्ही कुणाकडनं उपलब्ध होणार आहे इथून सुरुवात, ते होते का नाही, लाईव्ह ऍप्लिकेशनच्या बाबतीत तर काय माहितच नाही लोकांना, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र तालुक्याचे तर PH5च्या खाली पण आहे. जिप्सम वगैरे काही प्रमाणात मिळतो, पण तो असं काय रेग्युलर सिस्टम बेस उपलब्ध नाही. आणि बाकीचे जीवाणू खताच्या बाबतीत कसं आहे, साखळी तयार नसल्यामुळं तो एक मोठा लॅक्यून आहे. आयसोलेट एखादा उपाययोजना आहेत माहीत असल्या तरी सगळ्याच उपाययोजना माहीत असलेल्या माहिती त्या गाव लेवलला निविष्ठा पण उपलब्धता आणि टेक्नॉलॉजी दोन्ही गोष्टीचा वापर, त्यासाठी एक रणनीती फार मोठी महत्वाची. लेवलला किंवा प्रत्येक जिल्ह्याला एक माती परीक्षण प्रयोगशाळा असते किंवा कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी माती परीक्षण प्रयोगशाळा असते. तर याच्यामध्ये काय करायचं, आता समजा काही परिसर असेल, कारखाना क्षेत्रातील एक काही परिसर असेल, तर त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये जेवढे अनालिसिस झालेले आहे त्याच्यामध्ये काही ग्रुप करणं गरजेचं आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ नदीकाठचा जो काही खराब पट्टा आहे, क्षारयुक्त जमीन आहे, त्यानंतर एक माळरानावरचा आहे जो चुनखडीयुक्त भाग आहे, काही पोयट्याच्या जमीन आहे, ह्याचं वर्गीकरण करणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार पॅकेज तयार करणं सामूहिक पद्धतीनं फार गरजेचं आहे. मग आता ज्या ठिकाणी चोपनचा पट्टा आहे ती मातीत जर आपल्याला कोणकोणते शेतकरी ते एकत्र आले आणि त्यांनी समजलं की आपल्याला ह्याच जमिनीमध्ये फक्त आपल्याला हे भूसुधारक वापरायचं आहे, त्यांनी ते माती परीक्षण करून तज्ञांना विचारून त्या ठिकाणी त्या कारखान्यांना त्यांनी ते मळी कंपोस्ट दिलं पाहिजे. तेच जर त्या जमिनीमध्ये मीठ फुटलं आणि तिथं जर दिलं तर ते चुकीचं होईल. म्हणून सामूहिक पद्धतीनं आपण हे जर आपण असं वर्कआउट केलं की तर आपल्याला हे भूसुधारक नेमकं कुठे कुठे वापरायचे
हे आपल्याला कळेल. आणि हे केवळ केवळ फक्त माती परीक्षेनुसारच करायचंय. त्याचं जर आपण जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला फक्त हे इंडिव्हिज्युअल न करता त्याचा वापर आपण करायचा आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी काही कारखाने जे आहेत त्यांच्या लेवलला सुद्धा काही जैविक खताचे उत्पादन सुद्धा सुरू झालेले आहेत, मळी कंपोस्ट आहे. परंतु याचा आता तुम्ही जैविक खत आहे ते भरपूर वापरू शकता, परंतु ही जी काही मळी कंपोस्ट आहे तर हे जे आहे ना हे फक्त माती परीक्षणाच्या आधारितच वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. माती परीक्षण न करता हे जर वापरलं तर अत्यंत घातक आणि चुकीचं असेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळं बऱ्याच वेळा काय होते, कारण ही जी काही मळी कंपोस्ट आहे याची क्षारता जवळजवळ 20 ते 35 पर्यंत DCSAM प्रति मीटर पर्यंत आहे. आणि आपल्या जमिनीमध्ये क्षारता जर 0.50 पेक्षा जास्त असेल तर मग आणखीन आपण त्या जमिनीमध्ये क्षार वाढवतोय, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हे जे काही क्षार आहेत हे क्षार कमी होण्यासाठी आपल्याला किंवा ज्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी चोपण जमिनीमध्ये फक्त आपण ते वापरू शकतो. अन्यथा असे क्षारयुक्त किंवा क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये मळी कंपोस्ट वापरू नये, हे माती परीक्षणाच्या आधारावर वर्गीकरण केल्यानंच आपल्याला समजतं. तुम्ही धूपग्रस्त माळरान जमिनी तिथे वापरा, चुनखडीयुक्त जमिनी तिथे वापरा, आम्ल जमिनी तिथे पण वापरा. तर अशा पद्धतीने आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार त्याचा वापर करायचा आहे. हे तंत्र आहे, हे शेतकऱ्यांनी माती परीक्षणानुसारच करणं अत्यंत गरजेचं आहे. ढोबळ मानानं शेती करणं किंवा अशा प्रकारचे भूसुधारक टाकणं हे अत्यंत घातक आहे. अजून काही प्रश्न? सर आपल्या युनिव्हर्सिटीचं पण मायक्रोन्युट्रिएंटचं हे तयार झालेलं आहे, ते हो, झालेली. पुरवठा, प्राइस किंवा कंटेंट किंवा ह्याविषयी जरा बोल. आमच्याकडे आहे ना गव्हर्नमेंट नोटिफाईड ग्रेड जी आहे आपली गव्हर्नमेंटची, ग्रेड नंबर 2, कारण ग्रेड नंबर 1 जी असते ती सॉइल ऍप्लिकेशनची असते पावडर फॉर्म मध्ये, अलग लक्षात. आणि ग्रेड नंबर 2 जी असते ती फवारणीसाठी असते किंवा ड्रिप मधून देण्यासाठी असते. तर ती जी 2 नंबरची ग्रेड आहे ती गव्हर्नमेंट नोटिफाईड आहे, सगळ्या कंपन्यांच्या पण मिळतात. आरसीएफचे मायक्रोला बनवून मिळतंय, विद्यापीठाचे फुले द्रवरूप मायक्रोला ग्रेड 2 अशा नावानं आम्ही प्रोडक्शन करतो. आता जिल्हास्तरीयवर जर कोणी एसओ ऑफिसनं जर आमच्याकडे पुरवठा नोंदवला तर आम्ही त्यांना पुरवू शकतो. त्याच्यामध्ये जवळजवळ साधारणतः 3% झिंक आहे, 2.5% आयर्न आहे, त्यानंतर मॉलिब्डेनम जवळजवळ 0.5% आहे, बोरॉन 0.1% आहे, त्यानंतर मॅंगनीज आणि कॉपर सुद्धा 1% असं त्याचं कंपोजिशन आहे. आणि कोणत्याही पिकाला आपण फवारणीसाठी 100 मिली 10 लिटर पाण्यातून जर फवारणी केली तर निश्चितच चांगल्या पद्धतीनं आपल्याला गुणवत्तेचं पीक आपल्याला. आणि हे जे काही बदलतं हवामान आहे ना हे संवेदन पीक असतात काही काही, इव्हन ऊसाला सुद्धा केवढा पडतो फळा पिकाला, यांना जर आपण एक शाकीय अवस्थेत आणि फुलं येण्याच्या अगोदर कोणत्याही पिकाला जर वापरलं तर निश्चितच या बदलत्या हवामानामध्ये किंवा बदलत्या तापमानामध्ये त्याला तग धरून ठेवण्याची क्षमता त्या पिकामध्ये ह्या मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड मुळे येत असते. तर आमच्याकडे उपलब्ध आहे. 1 लिटरचं 380 रुपये, 5 लिटरचा ड्रम जो आहे तो 1410 रुपयाला आहे. पण 5,000 जास्त घेतलं 10% सूट आहे. 10,000च्या पुढे जर आपण घेतलं तर 20% पर्यंत सूट आहे. आपण नोंदणी करू शकता आणि आमच्याकडून ते विकत घेऊ शकता. थँक्यू. आणि कोणाला शंका विचारायची? मित्र, सरांनी जो विषय दिला होता त्या अनुषंगानं जवळपास सरांचा 30 ते 32 वर्षाचा अनुभव, प्रॅक्टिकल अनुभव, आणि बऱ्याच वेळा कार्बन किंवा आरोग्य या अनुषंगाने आपण ऐकत असतो, पण सरांनी जे काही मनापासून तळमळीनं एक आकडेवारी तर सादर केली की मला एक भयानक गोष्ट, मी एक सगळ्यात मोठा चांगला टेबल बघितला. 1930 ला 2.4% असलेला कार्बन जो 2060-70 ला 1% होता आणि आता 0.6% पेक्षा खाली आलेला आहे. ही एकच गोष्ट म्हणजे एवढा मोठा अभ्यास, एकच गोष्ट बोलकी आहे की आपण कशा पद्धतीने रसातळाला निघालेलो आहे. आणि आपण जर नुसतं रसातळाला जाणं वेगळं, पण तांत्रिक माणसानं ते त्याकडे दुर्लक्ष करणं किंवा ते वेळीच वाचन करणं किंवा डायग्नोज करून त्यावर काम न करणं, ही सगळ्यासाठी म्हणजे रक्तातली साखर जास्त 400 झाली ही माहीत असून एखाद्या डॉक्टरने दुर्लक्ष करण्याचा प्रकार हा कार्बनच्या बाबतीत आहे. आणि सरांनी सांगितलं की महाराष्ट्र किंबहुना भारतातल्या सगळ्या शेतीचा एकमेव प्रश्न, पहिला प्रश्न आहे तो कार्बन. आणि तिच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने त्यांनी इतिहासही सांगितला, अनेक बाबी सरांनी कव्हर केल्या. अत्यंत माहितीपूर्ण आणि समर्पक असं सरांनी लेक्चर दिलेलं आहे. मी सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीनं आणि रामेतीच्या वतीनं माननीय दुर्गुडे साहेबांचं वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं आणि वेळ दिला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल आणि त्यांनी केलेल्या विस्तार कार्याबद्दल अत्यंत पुन्हा एकदा मी सरांचं अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. सर धन्यवाद, आभारी. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. ओके सर. मित्र आपण उद्या सकाळी 8 वाजता उद्या हो सकाळी 11 11 वाजता. हो सर. मित्र आज काही गोष्टीमुळे